श्री स्वामी समर्थ. श्री नवनाथ भक्तिसार मराठी संपूर्ण पारायण. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावर दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्ते द्वंद्वातीत गगन सदृश्य तत्समस्सादिलक्षण एक नित्य विमलच सर्व दिशा भिक्षु भावान ती त्रिगुणरहित सद्गुरु तनमय रक्तांड रक्तवर्ण पद्यनेत्र स्वसोदर कट टोपीचा माला दंडुक मलुड्ड कट्याक्ष रक्ष त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पाय विश्वनाय भक्तवत्स कलियुगे श्री स्वामी समर्थ धारक पायमा पायमा पायमा. आता करूया प्रार्थना. जय 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 घरना परतपरा कैवल्य सन्ना ब्रह्मानंदा येथीवर जय 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 पुरुण पुरुषा लोकपाला सर्वेश अनंत ब्रह्मांडेशा वेदवंदा जगद्गुरु सुखधाम निवास या सर्व साक्षी करुणालय भक्तजन ताराय अनंत रूपे नटलासी तू अग्री तू पवन तू आकाश तू जीवन तूच वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे तो विष्णू आणि शंकर तो विधाता तो इंद्र अष्टदिक्पालादी समज तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवदेवता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तूच लागे आदिमदा कोठे नसे पाहता असोनिया आणि देवद तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थूर तूच व्यापिले समज तूच लागे आदिमदा कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांताई तर्कशास्त्रे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एक सडे कुंठित झाले सर्व मी केवळ अल्पवंती केवी करून आपली स्तुती सहस्रमुखे निश्चित शिनला ख्यांती वर्णिता दूर ठेवली चरणी माता रक्षाई मध्ये समर्था कृपा कटाक्षे दीननाथा दासाकडे पाहावे आता तुकी प्रार्थना आणावे जे आपल्या मना कृपा समृद्धी आम्ही आश्रय देई सदैवे पाप ताप आणि दैन्य सर्व जा निर्सोन यलोकी सौख्य देवन परलोक साधन करा दुस्तर अभाव सावे त्याचे पावा पैलतील तन्मय तरणे साचा प्राप्त हो मजला आहे आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मग ज सुख साधन अज्ञातिमी निर्सो ज्ञानार्क हृदय प्रगटोपय शांती मनी सदा वसो वृथा भान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरे भव दुःख हे निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हा सुगम दुर्गंज भवपंत व्यवहारी वर्तत न पडो भ्रांती चिंता अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा आत्मवर्गाचे पोषण न्याय मार्गावला इतके द्याव वरदान कृपा करुणे समर्थ असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसे द्या गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एक माळ नवार्णव मंत्र. ओम ए ह्री क्ली चामुंडा विचे ओम माईम ह्रीम क्लीम 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 चामुंडा विचे
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे 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 एक माळ शाबरी मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः 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 श्री गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र ओम भद्र कर्णेभिः सृष्या देवा भद्र पक्षमाशी जत्रा सैर्यांगे तुष्टिवा तनसृवेयं देवयन्ति यदाव ओम स्वस्ति न इंद्रो रुद्रस्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न तार्क्ष्य अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पति धातु ओम शांति 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 ओम नमस्ते गणपते तन्मय प्रत्यक्ष तन्मासी तन्मय केवल कर्तासी तन्मय केवल धर्तासी तन्मय केवल हर्तासी तन्मय सर्व कल्यादि ब्रह्मासी सो साक्षादात्ते सत्य रोषा सत्व ते अवमाव अवक्तारम श्रोतारम दातारम धातारम नमन शीर्षा नमो शिष्यम पश्चाता व पुरस्तात व रत्तारात व दक्षिणातात व चौर्धातात व धरातात सर्व तोमा पायमा सम्मतात व मांगमेस चिन्मय तो मान्यानंद ब्रह्मस्स सच्चिदानंद द्वितीयसी तो ब्रह्मासी तो ज्ञानमय विज्ञानोसी सर्व जगतीत तन्मय जायते सर्व जगतीत तन्मय सृष्टते सर्व जगतीत तन्मय मिश्यते सर्व जगतीत प्रत्ययसो भूमिरापननो निलोभामधो चकार वाक पदाने तो गुणत्रयती तो देहत्रयती तो कालत्रयती तो मूलाधार स्थितोसी नत्य स्वशक्तित्रयात्म तो योगिना व्याप्तिंतो ब्रह्मास्त विष्णुतो रुद्रस्तो मिष्णस्तो मग्री स वायु सूर्यास्त चंद्रमास्त ब्रह्मस्वरूप स्वरा वगर्णादि पूर्व मूर्छाय वर्णादि तदनंतर अनुस्वार परत अंधसेतुन तारेणयो तव मनुस्वरम गकार पूर्व रूपा मकार मध्यम रूप अनुस्वार शांतो रूपम बिंदुरूतम नाद संधान संहिता संधि सैष गणेश विद्या गणकऋषी निश्चित गायत्री छंद गणपति देवता ओम गणपते नमः एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकजंत चतुरथ पाशामशधारिणाम
रथवर्त रस्त ब्रह्माण मूषक ध्वज रक्त लंबोदर शूर्पनर्त रक्त वासम रक्त गंधानु लिप्तान रक्त पुष्पे सुपुतजित भक्तानुकंपीन देव जगत्कामुचन आविर्भूत सृष्ट्यात प्रकृतो पुरुषात्तमेव ध्यायतु योसी नित्य योग योगिन वर नमो व्रातप्रतय नमो गणपते नमः प्रथमस्ते नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशाय शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः ओम भद्रं कर्णभिसृष्या देवा भद्रपौषमासी जत्रास्त्रंगे अंगे तुष्टिवा तनसु एव देवयन्तु यदानु ओम स्वस्ति न इंद्र रुद्रैसवा स्वस्ति न पूषो विश्ववेदा स्वस्ति न तार्तो अरिष्णेमि स्वस्ति न बृहस्पति धातु ओम शांती शांती शांती। नवनाथ भक्तिसार प्रारंभ अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः श्री गुरुभ्यो नमः श्री पांडुरंगाय नमः श्री कुलदेवताय नमः श्री मातृपितृभ्यो नमः ओम नमो श्री हेरंब मूर्ति वक्रतुंडा गणाधिपती विद्यार्णव कळा संपत्ती भक्त संकटिवारी गजानन सदैव धवला श्वेतपद्दा विद्या विभूषित कला संपन्न धामा तुझ्या वंतितो पाद्यपद्दा ग्रंथाभरा बोलवी आता नमितो श्री गुरुराज तो अज्ञानतमे सविता विराजे मोक्ष पदाते वरवून काज साधकाते विराज रे जम नारायण म्हणते जनार्दन अवतार घ्यावा कवने स्थाना कवना नामे कवना लक्षणा जगा माझे मिरवावे या परी बोले द्वारकाधीश कवी नारायण जो का प्रत्यक्ष तेने मच्छिंद्र होन दक्ष जगा माझे मिरवावे यावरी हरी जो महादक्ष तो तव शिष्य होणे प्रत्यक्ष महाराज नामे तो गोरक्ष जगा माझे मिरवेजे यावरी अंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर मिरवेजे प्रकाम तयाचा शिष्य भक्ती द्रुम प्रबुद्ध नामे कानिपा यावरी पंचम पिप्पलायन प्रकाप मिरविजे जगी चरपट नाम आविरोत्त जो योगद्रुम मिरविजे जगी नामे नागेश यावरी द्रुन्मे अतिसमर्थ जगी मिरविते भरतनाथ आणि चमस नारायण जगी विख्यात रेवन नामे मिरविजे नवाक जो करभाजन तो गोही नैसे मिरविजे नाम ऐसे अवतार मही कारण दीक्षे प्रति मिरवावे अगिपूर्वी 88 सहस्र ऋषी निर्माण माय विधी वीर्यासी ए वीर्य चुकोनी ठाया ठायसी अपाक काही उरले असे तरी पादनिक कवी नारायण नेने मुत्स तरी जन्म घेणे मच्छिंद्र ऐसे जगात नामाने मिरवावे महाराजा जगमे जे मही लागे करवी न हवन तेव्हा गर्भ सांडिले द्विमूर्धन यज्ञ कुंडी देदीप्यमान जालिंधर जन्मावे ते मईचे परमकुशी ब्रह्मवीर्य आहे रेवा तिरासी तेथे व्यापूने जीवन देशी देहा लागे मिरवाय तो महाराज चमस नारायण रेवन सिद्ध मिरवावे नामाने रेवो रेवे तर झाला जन्म म्हणून नाम हे त्यांच्या त्याची वेळी आणि करेत सर्पिने मोकळे अकस्मात पडता प्राणिक तेने समस्त भक्ष म्हणून जानप तेरे तेथे अविरात्र प्रवेश करता सपात्र वटसिद्ध नागनाथ स्वतंत्र तया देही मिरवावे यावरी मित्र रेत मंत्र संपत्ती कृपे कुरवाळी मच्छिंद्र जती ती वरद हस्ताची उकरडा विभूती साकोचार मिरवेल तेथे हरी जो नारायण शीघ्र संचोरेने दीक्षा कारण गोरक्ष ऐसे प्रतिष्ठा नामाने जगा माझी मिरवावे ते कुशधरीचे निखळी रेत भागाची आहे वेली तो पिल्ल पायन पावली संचारावे तेने तेथे टाचे चरपटले आहे रेत म्हणून नाम चरपटनाथ जगात मिरवणे जग विख्यात दीक्षे लागे विराजावा तो मित्र रेत अकस्मात येऊने पडिले भरत ती अंत कैकेले पावने भविष्याते भर तरी तैसे रक्षित असे तेने तरी ते भरे तरी रेत संगी द्रुमिल नारायण प्रसंगी सांचोरने रेत अंगी भर तरी नामे मिरवली यावरी हिमाद्रीच्या विपन स्थाने दिग्गज ठेवाला महित शैनी ते सरस्वतीचे उद्देक करोने विधी वीर्यासे ढासळला तैसा गज कर्ण सुती कारण प्रबुद्ध मिरविजे रेत रत्न तया नामाभिधान प्रयत्न कर्ण कानिपा मिरवी तसे या परी गोरक्षाशी हतवटी पडता वाळवंटाच्या पोटी कर्दम पुतळा करिता जेटी अभिमंत्रोने भविष्यात मंत्रशक्ती वीर्य विष्णू वीर्य वाहवलेल्या पुतळा मय ते कैरभाजांचे संचार या दिवदशा मिरवावी तो एक कथा वर्तली श्री कैलासी अर्पणा मावली शिवासी म्हणे खूप सावली अनुग्रह मज द्यावा जितव तो यमुता तट एकांत तिथे मनुष्याची न मिळे मात ऐसे पावणे शुद्ध एकांत ते स्थान ईश्वरासी मानले तिथे तो मंत्र उपदेशिता मच्छी तेथे होती सत्यता तो उपदेश शब्द गर्भी तत्वता मच्छिंद्राने ऐकला असो शिव पार्वतीने पुसतके कैसे चोज उपदेशात तुते सापडेल खून ते माते बोलोने दावी अर्पेने तू ऐसे शिव तीस पुसता तो आधीच मच्छिंद्र झाला बोलता म्हणे महाराज आदिनाथ ब्रह्मचोज मिरवेल शिव म्हणे हे झाले अपूर्व पुढे एक आनंद पर्व मंत्र उपदेश गौरव दत्तमुखी करविल यावरी भरता पूर्ण दिवस मच्छिले प्रसूत कळास मयास खंड सांडोणी तळास मच्छ गेली जळोदरी वरील शकडा पडिले मई खाली शकलांत बाळ विदेही जैसा अर्क उदक प्रवाही एकाएकी उतरला अरे हा कवी नारायण मच्छंदरी पावला जनन तरी मच्छिंद्र ऐसे नाते नाम जगा माझी मिरवैकी जाळ्यासवे मीन धाटी आतुल्या ओढी कर संपुट्टी बाहेर काढिता कामिक जेटी मही मीनाते सोडी तसे मच्छिंद्र एक एक मत्स्य वचोने
प्रवाळा मेळवी जेव्हा लागोनी तो कामी कागनाते दृष्टीने पाहुणे परमचित्ती भोक्षला लक्षणी मच्छिंद्राचे मुखमंडळ स्वकरपुटी केले तांडव मने जळोधरीचे काढता मीन बहुक्षम जाणसी तरी पुन्हा जळोधरी मच्छ सोडितास कैसा भिकारी खायलील काय उदरांतरी भीक मागो जाशील या उपरी उत्तर दिशा बद्रिकाश्रम पाहता झाला योगद्रुम तेथे 12 वर्ष उत्तमत्व योगा लागे वाचरला शिवदत्त चालती विपन वाटी तो मच्छिंद्र देखील त्यांनी दृष्टी बाळतोन पाठपोटी अस्तित्वाचा उरल्या पै उभा रावणे समोर दृष्टी दत्त म्हणे महाराज तेपो जेटी कवन कामना उदिले पोटी ते वरद वराते मिरवावे एरू म्हणे वरदोस्तू कामना करी एक भगवंतू ऐसे बदला झाला अति तू पदावरी लोटला मग वरद हस्ते स्मर्शोनी पवळी करणी ओपित मंत्रावळी तेने अज्ञान दशका जळी फेटूनी गेले तत्काळ मग त्रिवर्ग येऊन त्या स्थाने दत्तासी म्हणे पंचमूर्धनी या शिष्यात अभ्यास होणे सकळ सिद्धी मिरवावी का जारण मारण उच्चाटन शापादकी निवारण शरादपी अस्रादी निर्बंध मंत्रशक्ती त्या वर्त्या पुढील भविष्य जाणून संप्रदाय केल्या निर्माण षडरूप जोगी दर्शन कान पाटे मिरवावे नाथ ऐसे देवोनी नाम शंगी शैली देऊनी भूषण ऐसे परी करोनी प्रमाण अत्री नंदन पै गेला मच्छिंद्रनाथ अंबेपासी अनुष्ठान करता झाला सप्तदिन वेद बीजांचे अभिसिंचन अंबे लागी करीत असे उपरी बोले चंडिका भवानी पूर्णता पावसी सकळ कामासी मग त्या सिद्धाचा हात धोरणे मार्तंड पर्वती पै नेला अष्टसिंध समवेत 52 वीर सकळ दैवक नाग वृक्षकत तरुच्या शाखा व्यक्त करून या बेसलेत तेथून पुढे दक्षिण पंथी सरिता पारते नामे निगुती बारते तेथे श्वेत कुंडे असती तोय भरती महाराज जया कुंडात सजीव घेवेला दृष्टी गोचर भाव होईल त्या कुंडी स्नान व्हायला करुणे जीवन प्राशजे मग महारा नामे करुणे सिंचोनी तरुणावना तया जीवने तेव्हा दैवत प्रसन्न होणे वरदाने तुमते देतील बा ऐसा निष्मा ऐर झारा करुणे देवतांचे करुणे घेतले प्रसन्न मग शाब्री विद्येचा ग्रंथ निर्मन बंगाला देशी चालता झाला चंद्रगिरी सर्वदा ब्राह्मण सान संध्या माझे निपुण तयाची कांता गुणोत्तम सरस्वती नामे मिरवते मच्छिंद्र म्हणे भस्म नोये पूर्ण गभस्ती तो धरी नारायण उद्योग कीर्ती प्रभा मिरवणे त्रि जगती मोक्ष मांदोस मिरवेल मग ते सेवेची नितंबने जाऊनी बसला शेजार शोधने तेथे 7-5 वज्रवासने येऊनी त्या स्थानी बसला अंगे ऐसी सोंगे महीवर्ती कती एक एठक बहु असती नाना कवटाळे करुणे धावती जग भोगती जननीये उकरडा माझी भस्म चिमुटी सांडिता झाले ते गिरटी तया माझी हरिजेटी संचार करी महाराज एरीकडे मच्छिंद्रनाथ पूर्व समृद्धी जगन्नाथ करुणे सेतू बंदा येत रामेश्वर दर्शनी वरुणी वर्षा पर्जन्य करीत मारुती इकडे दरित करीत ते पाहुणे मच्छिंद्र नाना विस्मय ते पावले यावरी बोले वायुसुत मी मारुतीच्या शेजारास भावे राहुणे एक कळेस वरिले आहे महाराजा तेही कला सहस्रांशी माते लादली महापरदेशी ते तुझ दावितो या समयासी तया पासावजे प्राप्त झाले उड्डाण करिता का जाय एकांत तेथे धरी भीम रूपात न करता त्याते 7 पर्वता उंचलने फेकेले नभ मंडळी ढगा समान पर्वत येतसे पंथी गगन ते मच्छिंद्र नाना दृष्टी पाहून स्थिर स्थिर म्हणत असे मग महापर्वत एक विस्तीर्ण उचलनी बाहू मस्तकी अर्पण फेकावा तो मच्छिंद्रनाथाने निज दृष्टीने देखील मग अगदी उदक घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून सबळ झुगारुनी पाणी वायू नंदन सिंचिला म्हणती सिद्धांची मंत्रसिद्धी अघटित असे वदता उक्ती तरी माझी भक्ती गुरुची शक्ती ईश्वर वाचा म्हणतात बारे झाले तुझे दर्शन तुझसे आहे माझे कारण मद मस्तकीचे ओझे उतरणे तुझे हात होईल मारुती म्हणे योग द्रुमा रामाचे घडते दास्य आम्हा सीता शुद्धी पाहून उगा लंकापती मारविला सीतामाई म्हणे मम कामना तू आचारावे गृहस्थाश्रमा अंता कोरली संसार उगमा सर्व सुख भोगावे तरी परी अंतसाक्ष रघु टिळक म्हणे माया न माने दुःख श्री राज्याच्या स्त्रिया सकळीत कांता असे तुझ्यासी मग रामे म्हणे बा उद्धरिती आजपासून असे मारुती तयाचा शुंभकार्य श्वास संगती गरोदर होती त्या स्त्रिया ऐशी वार्ता होता निश्चित म्हणे माग स्वीकारलेल्या शल्य देशाप्रती यावरी तेथेची स्त्रिया नृपती मेनका नामे विराजली कामरती मंथनाकार रतीसी अर्पिती कामिक नर ऐसा जाणूने मनी विचार परमचित्ती भोक्षली करी तपस्या 12 वर्ष सकळ आटविले शरीर मास मग ते पाहुणे अतिकृश प्रसन्न झालो मी तेथे ती वदता कामना विचार मग बोलिलो ती लागून की उद्धरेता जन्माहून दृढका सोटी विराजली तो स्वपातता श्रम ध्वजा मच्छिंद्र नगरी विराजवू ओजाचे चित्त देवा रती काचा काम भक्ती तुष्टेल मच्छिंद्र म्हणे उद्धरेता माते काय हे निरोपता तरी ब्रह्म चढत समूळ वृक्ष आंचवल्या जाईल ऐसे कोणी मच्छिंद्र वचन म्हणे बारे योग द्रुमन ही अनाटी राहटी पूर्ण भोग भोगिता निर्दोष तव तात जो उपरिचर वसू तो तव उदरी येईल वसू कीर्ती म्हणे मही प्रकाशू महाप्रचंड मिरवेल हिंगळा जकारिणी ज्वाळामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती तेथे जाऊन द्वारापती मच्छिंद्रनाथ पोचले ते द्वारे प्रचंड अष्टभैरव महादेंड नाथी नाथपंद पाहुणे वितंड चित्तांत कामना उदली तन्वाय अष्टभैरव मांडित झाले युद्ध पर्व कोणी त्रिशूळ परशु गांडीव टणत कारिले ते समयी गदा दारुका यत्र अचाट भाले गुप्ती कठोर बौद्धत ऐसी
शस्त्रत्रिव्य अचाट करी कवळूने उठला ते पाहुणे मच्छिंद्रनाथ भस्म जोडी ओपिला हस्त जय श्री गुरुराज दत्त म्हणून भस्म करुणे कळूने ते वातास्र अर्क प्रचंड प्रवेश करिता भैरव पिंड ते विकेल झाले अष्टदंड चलन वलन विसरले प्रथम वास्तव शक्ती प्रकट होता धनाना उठला ब्रह्मांडी समजता तर प्रळय नाद अंबा एकिता परिचारिका धाडी तसे त्याही चामुंडा त्रिव्य थोर शस्त्राश्री करीते मार परितो सुबड मच्छिंद्र निवारित असराने यावरे एक क्षणी चामुंडा भार तयांचा कैसा झाला विचार भुलिक मोहनास्त्र काम शरीर योजिले ते अस्त्र चपळ सबळवंत वसने आसूडती त्वरित नेऊन या गगनपंते अंबरले मिरविली मायाश्रय करुणी अपार पुरुषे सर्वभूषणी महादक्ष निर्मोनिया नाथ प्रत्यक्ष समोर संचार करे वितसे ऐसे करुणी दृढ राहाटी स्मरणास्त्र जल्पले होटी तेने करून सर्व गोरटी देहा प्रतिपातल्या ते पळत पळत सहज नयनी भैरव पाहिले अनवट स्थान कंठी उरलासे प्राण रुधिर अवनी सांडत असे अनेक पाहिले नेत्र श्वेते मग पळून गेल्या जेथे भगवती अंबिका पाहुणी नगर समस्ती आश्चर्य चित्ती करीत असे मग मच्छिंद्रपाशी येऊन त्वरित बहुप्रेषाने हृदय धरित तेने पाहुणे जगत मातेच्या चरणावरी लोटला मग अंबा प्रसन्न होऊन अस्रे दिदिली त्याते दोन स्पर्शास अस्रभिन्न प्रसादाते निवेदले स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर प्रथम अध्याय गोड हा अध्याय ओव्यासी गुरुदत्ताय त्रेयार्पणा मस्तु शिवम भवती नवनाथ भक्तीचा प्रथम अध्याय समाप्त अध्याय दुसरा श्री गणेशाय नमा 12 मल्हार कांतानाथ मुक्काम उतरला एका गावात देवालाई मच्छिंद्रनाथ सुखशयने बहुडला तव कानने देवटे अपार इकडून जाते तिकडून येते ते पाहुणे नाथ जती मने भूतावळे उदले स्पर्शास्त पेरिता भूतगणी होता स्पर्श कुरुमे देनी मग पद धरी आवळूनी सुटका नाही पदा ते राया वेताळीस करुणी नमन सांगते झाले वर्तमान म्हणती महाराज भूतांचे विघ्न जोगी एक आहे की ऐसे एकोणी पिचाश राव परम भोक्षला विकृती भाव म्हणता आता अष्टका सर्व भूतळा मेळवा ते पाहुणे मच्छिंद्रनाथ करी कवळी विभूती पात आराधुनी मंत्र शक्तीने लखलखीत पै केले परी वज्रास्त्र मंत्र जपून भोव ते विष्टिले रेषा रंगन आणि मस्तिकी वज्रासन वज्रशक्ती मिरवितीसे शांत होताचे मंताग्री मही उतरली भूतगणी मग स्पर्शाने जल्पुनी भूतांगणी कल्पित असे तेने करून अष्टकोटी मही व्यक्त झाली एक थाटी जैसी पूर्वी भूतांते रहाटी तैसी झाले सर्वास परी अष्टजन जे तयांचे नृप महातळी प्रदापर्द ते स्पर्शास्त्र ते गणती माप स्वबळे मिरवती यावरी तो दानवास्त्र जल्पूने जानव केले सप्त निर्माण मधु तिल कुंभकर्ण मरु मालिमल मुचुकुंद त्रिपुर मग साती जाणे दानवास्त्र भिडता केले त्या जर्जर म सप्त दानव अदृश्यवर होते झाले एकसरे एरीकडे वासव शक्ती भिडता प्रेते वेताळा प्रती ते संधान पावणे हृदय स्थिती वासव शक्ती भेदितसे एरीकडे मच्छिंद्रनाथ वाताकर्षण विद्या जल्पतो सावरुने वेताळ मूर्छित पुनरुपी आला त्वरेने सिद्ध प्रयोग होता ती संचारता अष्ट देहाप्रती तेने करुणे वातगती आकर्षण होत असे जो जो आकर्षण वात होता तव हस्तपादांचे चलन राहत परमक्लेश उंचंबळ मूर्छा शक्ती मिरवावय तन्वाय सर्व मुक्ती सोडावी आम्हा क्लेश पद्धतीने क्रोधानळे प्राण आहुती योजू नको महाराजा यावरी बोले मच्छिंद्रनाथ साबरी विद्या मम कवित्वत आहे सायभूता सहित कार्यार्थी तुम्ही असावे जो जो मंत्र जया प्रकरणी तरी त्या अर्थी तुम्ही वर्तोने साह्य करावे मंत्र लागोने कोणी तरी हो केली यायसे एकूण या भूते अवश्य म्हणती जोडून हात यावरी बोले मच्छिंद्रनाथ अनेक वर मज द्यावा ऐसे एकूणी मच्छिंद्र उक्ती अवश्य करू सकळ म्हणती त्या सदनाते वेथा निश्चित आम्ही न करू सहसाही अष्टकोटी पिचाशा सहित अष्टविराज मुख्य दैवत तेने नमुने मच्छिंद्राप्रत स्वस्थानासी पै गेले या परी 12 मल्ला करुणी तीर्थ कुमार दैवत करुणी कोकणा स्थानात कोडाळ प्रांत आडूळ गावात येऊन या राहिला तो ग्रामाबाहेर दुर्गालकी महाकाळिका दैवत आहे तयाचे दर्शना लवला आहे मच्छिंद्रनाथ पै गेला देवी प्रती करुणी नमन म्हणे माय व आश्चर्य पण मंत्र काव्य केले निपुण त्या जला साय होई तू ऐसे मच्छिंद्र बोलता वाणी मोक्ष चढला अंत करणे शिव असते असरा लागून पूर्णाश्रम झालासे मच्छिंद्र म्हणे बहुयुद्धासी मिरवलीस शिव कार्यासी ते मज दावी अहर्निस परीक्षा घेईन मी तुझी ऐसे एकता भद्रकाली देती झाली सिंहा आरुणी प्रगट होता अंतराळी ब्रह्मांड तेथे उजळले ते पाहुणी मच्छिंद्रा वज्रास्त्र त्वेरी पेरित तया साय धुमास्त्र महांत तेवी मिरतीचे परिती चपळ कालिका देवी वस्त्रास्त्र धरिले तिने पायी आपटीती झाले शैलद्री मही उत्तर दिशे कारण असो ऐसे वज्रास्त्र सरेले ते धुर्मास्त्र ते गिळिले ते पाहुणी मच्छिंद्र वैले वाताकर्षण जपत असे तेने देवी विकाळ झाली गगनाहून आदळी तेने घाये अति व्यापली केविल दिसे
मूर्छिने शिव म्हणे बा असतू आता सावध करी काळिका देवता नाथ मरे वरद हस्ता मम मौळी स्पर्शाव अवश्य म्हणे उमारमन काळिका त्वकरी ओपिन परी त्या समय जीवित्व दान काळी तसे स्वीकारी मग चरणी माथा ठेवून भस्म चिमुटी घेऊन वातास्र मंत्र आकर्षण जपोनी बोलत असे वैखारी शिव म्हणे कालिके बहु दिवस मम करी विराजलीस आता येऊन मच्छिंद्र रास जग उपकारी बसाय म्हणे कालिका एक वचन साबरी विद्या कवी रत्नव जेणे जाईल माझे नाम तेथे साय मी असे यावरी तेथून मच्छिंद्रनाथ उत्तर पंथे गमन करीत तो समुद्र तीरी हरिहरीश्वर दैवत गदा तीर्थ पातला मच्छिंद्र आला हरिहरीश्वराशी गदा तीर्थ स्नान उद्देशने स्नान करून पर्वतासी प्रदक्षिणा आरंभिले मच्छिंद्र करून येतसे स्नान वीरभद्र येतसे स्नाना लागून तो मार्गी मच्छिंद्रा ते पाहून उभा केला हटकोनी वीरभद्र म्हणे काय पाखंड वेतेचे उगले वाढवून बंड जगा माझे मिरविता काळे तोंड योगा दिसेना एसी एकता भद्र गोष्टी मच्छिंद्र संतप्त झाला पोटी म्हणे मशका कोटी वल्गा करीसी अपार यावरी भद्र तो काळास्त्र पेरिता झाला तक्षणी ते पावनी मच्छिंद्रनाथ माया प्रळय प्रेरिले अस्त्र तेने काळ भिक्षोनी पवित्र पंचतत्व कळीत असे ते पावनी सकळ देव करीते झाले मच्छिंद्र स्तव तरी आता कृपा करून माया प्रळय घ्या आवरून मग देववाणी श्रवणे ऐकून वासनिक अस्त्र प्रेरित असे ब्रह्मा विष्णू आणि रुद्र स्तवने केला शांत मच्छिंद्र मग सनिध बोलविन वीरभद्र करी एक ओपती असो एक देवी वरद पाणी एकांनी ओपिला यावरी मच्छिंद्र कर जोडून विनवतेसे सकळीक म्हणे महाराज स्वर्गवासी माते कामना वेदली की जीवासी मन कर्णिका मानवासी आदर चित्ती वाटत असे एकसे एकूण वचनोक्ती सकळ प्रसन्न झाले चित्ती म्हणे स्वयं विमानी वाहोती श्रीपती घेऊन या चालल्या असो पुढे 7 वर्षपर्यंत स्वर्गीय राहिला मच्छिंद्रनाथ सकळांचा गौरव घेऊन अतीत पुसून या निघत असे भ्रमण करिता शुद्ध म्हैसी जाता झाला केकाड देशी ते परमस्थान मच्छी देशी वज्रवन पाहिला मग सरस्वती सरिता पात्री ते जी उंचवट जागा तया क्षेत्री पावनी वाटिका पवित्र नेत्री वरुण मंत्र जल्पत असे अपात्र मंत्र उच्चार पूर्ण होतांशी प्रविष्ट झाले जीवन भोगावतीचे उद्दक काढून अग्रिमंत्र जल्पत असे अग्रिमंत्र उच्चार होता प्रवाही लागला हुताशना तत्वता तेने करून हुताशना तत्परता पावती झाली ते समय भोगावतीचे उत्तम जीवन अंबिके प्रति होता स्नान मग ती मच्छिंद्रा प्रत्यक्ष होऊन बोलती झाली सम्यक रामे नाविले शितोदके नावा तुवास नाविले उष्मोदके आणि अखंडित पूर्ण श्लोके भोगवती दिदिली तो असो एकी संवाद उक्ती झाल्या अंती त्या उभयंती उपरी मासाची झाली भरती नाथ पुसुनी निघाला उत्तर देशी करिता गमन अयोध्ये जाता तपोधन द्वारका तीर्थ करुणी अयोध्येशी पातला त्यावेळी आला अयोध्येशी तो श्रोतीया करा कथा परियेसी स्नान करून शतयू तीरासी रामदर्शना जातसे तो पाशुपत राव तया ग्रामे रामवंतात पराक्रमी तो देवालयी पूजे लागी होता संभार्य त्यात श्री रामदर्शना कारण जाता झाला योगद्रुम तरी ते द्वारपाळ परम नथा लागे होती लोटिल्या मन योजून मच्छिंद्रनाथ भस्म चिमुटी कवळी हात स्पर्शास्त्र मंत्र प्रयुक्त रामा नामे जल्पला राव उठे पायी क्षणी परी सुदृढ युक्त तो सोडी मेदिना भाळ पदादी उभयपणे महियुक्त झाली ती मंत्री वृत्तांत एकोणी कानी शोधुनी काळी मच्छिंद्र म्हणे मग म्हणे महाराजा औंदार्य पारी कृपादान ओपावे राई भक्तीचा पाहता पाहत मच्छिंद्र कृपेचा लोटला लोट म्हणे कोण नरेंद्र कोपाना लोट कवन चित्ती दाटत असे येरू म्हणे जी योगद्रुमा मी सूर्यवंशी पाशुपत नाम श्रीराम अवतरे तेजपुंज माते भेटवी महाराजा सविता राज उडवणे भ्रमिष्टपणा सुपंता करी गमन तो मच्छिंद्रनाथ दृष्टी पाहून वाताकर्षण तयेवळे जल्पत उभा राहोने रजांगणे भ्रुमास्त्र मंत्र जल्पेवाने भस्म चिमुटी संजीवनी अर्कावरी प्रेरित असे वातास्त्र आकर्षण सबळ वायुचक्री भेदिले तुंबळ मग विजाचे आणि सारथाचे तये वेळ श्वासोश्वास राहिला तो प्रत्यक्ष चंडीकरण तोही दाटला श्वासे करून वायुचक्री गेले आटून रथ उलथोने पडिला आदित्य पडता निचेष्टित परम घाबरले स्वर्ग दैवतम विमान ह्याई होणे त्वरित मच्छिंद्रापासी पातले म्हणे बारे योगद्रुमा जो जो काय वेधला कामा तो तू पावशील कल्प द्रुमा परी सावध करी अर्काते मच्छिंद्र म्हणे पाशुपत राया आधी तावीन राम काया तेव्हाची समाधान तरी राया मम चिंतात ओसंगी एसी करिता मच्छिंद्रवाणी सौमित्रासह सगुनी प्रकट झाला कोदांड पाणी दशरथ तय महाराजा पाशुपत राय भाविक पूर्ण तोही वंदिसी रामचरण रामे त्या ते हृदय धरून धन्य वंश म्हणत असे मग मच्छिंद्रा ते देव पाचारी तिके तुझ बोलवी तेसे गर्भस्ती मग चंद्रास्थ जल्पोने उक्ती दर्शना जात मच्छिंद्र एकता मच्छिंद्रवाणी अवश्य म्हणे वासरमणी मंत्रप्रयोगी स्वय एकोणी कार्य करीन जगाचे असो आता येथून मच्छिंद्रनाथ सप्त मोक्षपुऱ्या पावणे त्वरित अन्य तेथे करुणी बांगलादेश चंद्रगिरीस तो पातला गावात करिता भिक्षाटन तो सर्व कार्य द्याळू ब्राह्मण तयाचे दृष्टी पतन सदन झाले स्मरण भस्माचे मच्छिंद्र म्हणे सरस्वतीस मा वरद भस्माचे चिमुट
दिधली चिमूट भस्म नोहे ते संजीवनी पीठ पुत्र रूपींचे दर्शवे म्हणे महाराजा क्षमाशीळ आपण जो का प्रसाद दिला परी अन्याय मज पासून झाला भस्म गारी सांडिले तो उकिरडा केर उद्दाम गोवर पडिला पर्वता समान येथे जाऊन सुम धूम नाथ प्रति सांगत असे या गिरीत नरदेह जन्म मिरवला असे तुते उत्तम तरी गोरक्ष से तुते नाम सुद्धाळपणे मज वाटे एरीकडे गोरक्षनाथे येऊन वंदले गुरुपदातेय मच्ची ऐसे तुते नाम सुडाळपणे मज वाटे एरीकडे गोरक्षनाथे येऊन वंदले गुरु पदारे मच्छिंद्रनाथ तो प्रसन्न चित्ते अनुग्रह ओपित असे व मच्छिंद्र गिरीस्थान सोडून करिता जगन्नाथी गमन तो मार्गी जाता एक ग्राम कनकगिरी लागला मच्छिंद्र पाहता भ्रामसुरस बोलता झाला गोरक्षासी भिक्षा मागून ये वेळी क्षुधा माझी हर की तव त्या घरची नितंबनी महाप्राज्ञिका सुस्वरूपीन क्षमा शांतीची लावण्य खाणे सर्व गुणी संपन्न ऐसिया परिषडशास्त्र घवघवीत पात्र वाढून श्री गोरक्षा पुढे ठेवून नमस्कारी प्रीतीने मग ते घेऊन आपुले पासी भोजन करी योगेंद्र तापसी अन्न स्वादिष्ट रसनेसी लाक्षता भक्ष्य आवडीने एरू म्हणे गोरक्षनंदना कामना वेदीला माझी या मना आणि वडा असता भोजन तुप्त चित्ती मिरवावे ऐसे एकूणी तात्काळित उठला झाला तपोनायक विप्रगुही येऊन देख मारी हाक गोरक्ष तो येरू म्हणे गुरुभक्ती माते दाऊ पावलासी भक्ती परिवडे वस्त्रावरती पाही जसे डोळा काढून देई का येरू म्हणे काय कटे चक्षु कामाक्षे वेदले मन तरी चक्षु आता देऊन जाण उशीर नसे या कार्याचे बोलून केले कौतुक तात्काळ अंगुळी अनामिका चक्षुधारी घोलोनी देखा बाहेर काढिले बुबुळात ते चक्षुने आडोनी पदर जाऊन उभा राहिला गुरुसमोर वाचे बोले नम्रोत्तर इच्छा पूर्ण कराजी येरू म्हणे बा घडे न ऐसे आधी पाहून तव मुखास नंतर सारू भोजनास दुःख तुझे हरोनिया मग चक्षु राहून वसन हस्ती काढे मच्छिंद्र नंदन तो रुधिर प्रवाह अति दारुण चक्षुद्वारा येतसे मग तो प्रतापी योगद्रुम मंत्र संजीवनी आरोधने नेम सविता तेज बुबुळा धामे मंत्र प्रयोगी स्थापिले कवित्व विद्या साबरी सबळ तीही विद्या अर्पिळी सकळ एक मास करुणी वस्ती स्थळ विद्येचा अभ्यास केला पे स्वस्ती श्री भक्ती कथा सा समंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोद भावेक चतुर्विधी अध्याय गोळ अध्याय श्री गुरुदत्ताय त्रयार्पणमस्तु शिवम भवतु नवनाथ भक्तीचा द्वितीय अध्याय समाप्त अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः ऐशा एकमेळे करून गोरक्ष झाला सनातन ऐवच सकळ देऊने ब्रह्मज्ञान उपदेशिले गुरुनाथे या उपरी कोणे एके दिवशी गोरक्ष घोकिता सिद्धिनाथ मंत्र संजीवनी पाठ मुखासी करिता बसला होता तो म्हणे मुलती गोरक्षा प्रति साह्य देई कटक सारथी आम्हा साधेना कर्दमळ नीती तरी तू करून देई का मग हाती घेऊन कर्दम गोळा रचिता झाला उत्तम पुतळा परिकर असणे पाठ संजीवनी आगळा होता असं मंत्राचा तेने करून पंचभूत दुषत्व पावले संजीवनी अर्थ करभंजन ते संधित प्रेरक झाला जीवित्व मग त्या ग्रामात मच्छिंद्रनाथ मुले धाविता सडर जात तो बाळ टाहा आरटला मही लागे उकरडा बाला कर्कने तेज लकाकत मुही टाहा टाहा वदत ते पाहुणे मच्छिंद्रनाथाने करभंजन ओळखिला जन म्हणती बाळाचे कष्ट पुरुषा होईनात ते नाथ श्रेष्ठ तरी यासी धर्मजनने वरिष्ठ करुणे द्यावी महाराजा वायसे कोणी मच्छिंद्रवाने पुत्राच्या राहायचे संरक्षणे मग मधु विप्रा बोला वने कांते सहित आणले म्हणे हा आयोने संभवला जगा माझे सहज गे मिरवला परी अति गहनी नाम याला गहनी ऐसे देई का स्तुती अपार वचने करीत ब्रच्छिद्र बद्रिकाश्रमे स्तुती एकोणी प्रेम उगमी प्रकट झाला महादेवा म्हणे आता माझी आश्रमे तपा वैसव योगद्रमे मग तपा बळाने बलाढ्य गामे विद्या आश्रय मिरवेला हा उत्तम वेळा उत्तम दिवस ग्रह बा जाणून नक्षत्रास उत्तम तिथी उत्तम मास पावणे गोरक्ष तपा वैसला सकाळ तिही महीची करुणे शेवटी सेतुबंदी जाऊन रामेश्वराचे चरण वंदूने मच्छिंद्र स्नान गेला अब्दिस्ती तो श्वेतबंदी वायुसुत जाऊने नमे मच्छिंद्रनाथ मच्छिंद्र प्राणाता मकर ध्वजनाथ आल्हादला चित्ती तो अपूर्व बजला देवने वचन तुवा केले आहे गगन परिश्रीस राज्याचे स्नान पाहिले तुवा नाही की ऐसे एकोणी हनुमंत वाणे अवश्य म्हणे मच्छिंद्र म्हणे मग त्रिरात्र तेथे वस्ती करुणे निगते जाते उपदा दृष्टी पाहताच अंजनी सुत त्रियासी आनंद झाला बहुत बोलवणे तरी त्वरित काननासनी बैसले पुन्हा श्वेतपदा येऊन करीत बसला श्रीरामचिंतन एरीकडे मच्छिंद्र नंदन सुखा माझी हेलावे तो समय चित्त सुख मिळे ऋती पावला राजबाळी तो कामरतीचे सुख वेळी गरोधर झाली ते दारा त्याते भरता द्वादश दिवस उत्तमा परी केले बारसे नाम ठेविते त्या देहास मीननाथा मनविण्या यावरी आता दुसरे कथन हस्तिनापुरी करू नंदन जनमेजाच्या वंश कारण भुव द्रवा जन्मना तो भूद्रवा राजा थोर राज्यपती हस्तिनापूर मेळोईन मैचे अपार विप्र सोमयाग मांडिला पूर्ण होतांसी यज्ञ आहोती शेष प्रसाद मिरुने निगोती मग यज्ञ कुंडी विप्रा होती रक्षा काढी भूद्रवा विप्रासाले सलिले बाळ तेजाचे रक्षा स्वर्ता ते लागे हाते दृष्टी पाहता बाळाते मंजुळ व्रत रुदन
करी यज्ञ कुंडीचा ज्वाळा माळी प्रसन्न झाला तेने काळी ज्वाळा तवतेला मनने सकळे नाम जालिंधर स्थापिले या उरी मने कोणे एके दिवशी राव विचार करी मानसी गृहस्थाश्रमे जालिंधरासी लग्नविधी उरकाया एरी म्हणे पाळसा एके तुझ स्त्रिय करावया जनके पुरोहित आणि मंत्री देखे पाठविले आहेत बा ऐसे सुलोचना त्याते वदता तो शब्द रक्षुनी आपल्या चित्ता बाळात येऊनी खेळता खेळता बाळा लागे परितसे मग ते म्हणती मूर्खा एक बायकू म्हणता संसार अनेक विषया सुखांचे पूर्ण भातुक जगा माझे मिरवितेसे तरीही पूर्ण अर्ध मराशी कदा न वर्तू कार्याशी मग सांडूने ग्रामधाम ताराशी काननांतरी निघाला तया माझे झाले विपरीत विपिन वधवा लागला पोहत पुढे ते कानन अकरी जाळीत तयापासी पासला एरू म्हणे जनी जनका कैसे होती हर एक मग तो मुळ होईने कथा पावक तया लागे सांगत असो महाराज द्विमुखी सकळ जन्मा नाही कथा सांगोनी उपरे बोले कामना म्हणे कोणती बाळा ती सांग तरी आता एक ताता मिरवेल ऐसा पूर्ण वार्ता तेही भुवान माझी सत्ता चिरंजीव स्वपन संपादी मग बेरे द्विमूर्धनी जालिंधरासी स्कंदी वावनी अनासूया नंदनी त्वरे जावने पोहोचला मग तो सुपात्र नंदन अंकी घेता जालिंधर रत्न सकळ कळा ते सांगोनीय विकल्पाते नुर्वितीसे ऐसा 12 वर्षात सकळ आश्री प्रवीण केला नाथ आयुष्य भविष्य गमनार्थ सकळ विद्या निरूपल्या या परता अन्य सूत म्हणे महाराज एकमात दैवत करूने द्यावे प्रसन्न वरा लागे महाराज जे जे मच्छिंद्र केले संधान ते सकळ दैत्य प्रसन्न ते जाळीले द्विमुखेने वरा लागे ओपिले पाहून सकळ सिद्धासी पाहता झाला बद्रिका वन तेथे 12 वर्ष नेम करुणी तपा लागे बसला तो ते आचाट तप पावने देविके तुकविती झाली मान तप शांती करुणी साचार स्नानी गेली आपुल्यात विधी कामळले उत्मत उमारी लागे लागत धावता धावता वीर पार्थ झाला विधीचा तेवदा निजल्या गज कर्ण रंधात येऊनी पडिले बिंदू रेत ते रेताचे जीव व्यक्त प्रभुत्व नारायण संचारला हाक मारुनी बोले जालिंधर म्हणे प्रभुत्व नारायण समर्थ गज करणे होऊनी व्यक्त अवतार दीक्ष मिरविला तरी आता झडकरी कर्ण सोडू नये बाहेर तुते नाम हा देहा परिकर्ण कानिपा साधत असे एकूणी आदिनाथ वचन जालिंधर तो तुकवी मान मग त्याची घडी क्रिया मंडळ सकल्पात आहोनी मग वरद हस्त स्पर्शोनी करणी ओपिता मंत्रावळी तेने सकळ अज्ञान काजडी फिटवणी गेल्या तत्काळ सशलानिंदे माझारी दत्त कृपेची विद्यालहरी सांठवणे कानिपांतरी केला भांडार विद्येचा मग स्तव स्नान जपोनी बोलिले सकळ दैवत बन्नाजळी सर्व सोडून बोलता झाला जालिंधर म्हणे महाराजा कपा मूर्ती कानिपा मिरविला सिद्धीपती तो योग देऊने निगुती कार्या लागी वर्ताय बरे म्हणाला का वाईट परिवर नो ओपू आम्ही स्पष्ट ऐसे म्हणून विमाने देव बसते झाले तक्षणी मग करी कौडणे भस्म चिमुटी वस्तादा प्रेरिता झाला जेठी जेने तेने करून नभापोटी प्रेरक झाले वातास्त्र सुरवर नानास्त्रे जपुने उक्ती शर सोडिता नाथावरती ते पाहुणे जालिंधर जपी निवारण करी सर्वांचे मग तयाचा घेऊन प्राण स्वर्गवासी करावा तो ऐसे मानले सर्वा चित्ता विमाने उतरली महीवरती ते पाहुणे जालिंधर सोडता झाला कामिनी अस्त्रावरी पवित्र काम अस्त्र प्रेले तो त्या कामिनी कंटकवनी भद्र तरु ते जाते वेंगोने देवही तैसे तरी कवळूने वृक्षावरी वेगुती स्पर्शास प्रगट होता सकळ कामिनीशी झाले प्रेरकता ते पाहुणे कामिनी तत्वता उड्या सोडिता महिते मग स्त्रिया तळवटी मग करिता झाल्या शेवटी सकळांचे चिर फेडूने करपुटी नग्र शरीर मिरविले म्हणे कानिपा गुरुसी चोरून तुम्हा परिधानी तो गुप्त वसन तरी हे ऐसरे वर्तमान बोलू नका गुरु ते मग कानिपाचे नेत्र भक्ती पाहुणे तुष्टले तेव चित्ती मग प्रसन्न होणे वरद असते वरा ओपती कृपेने मग सगळी देऊने वरद प्रदान कानिपा केला वरदवान ते एकूणी पावक नंदन विभक्त सोडित असे मग जालिंधर आणि कानिपनाथ जाऊनी पाहिला नागाश्वत ते पूर्ण हवती हवन तेथे करुणे तोषले विरांते यावरी पुन्हा परतून पाहते झाले बद्रिकाश्रम मग कानिपाते तपा बैसोने लोह कंटके मिरविला श्री आदिनाथाच्या साक्षीशी कानिपा बैसोने पूर्ण तपासे श्री जालिंधर तीर्थ स्नानासी जाता झाला पुसून ऐसे भ्रमण करिता मही नाना तीर्थ क्षेत्र यात्रा प्रवाही तो गोड बंगाल देशाठाई हेलपट्टणी पै आला मग गलकुच्ची गंध मोरी तेथे जाऊने वस्ती करी भिक्षा मागूने क्षेत्राभितरी उदरनिर्वाह करीत असे तो ती सती मैनावतीय कोणी एके दिवशी उपरिविती दिशाने आळे सहज स्थिती जालिंधराने देखिले तो ती खून पारिचारिका पाती झाले जालंधर विवेका तो मौळी भारा अधर देखा सवे सवे चालत असे मग त्या उभय सहित युती जाऊनी लोटल्या पदावरती ध्वनी कमळ प्रेम भरित पद कमळे ओपित चित्त योनी नाथा दाविता झाला तीव्र वार्ता मौनावतीचे सफळ चित्ता किंवा कसोटी पाहत असे एकूणी तेचे वचन म्हणे कृतांत पाश दृढ बंधन कैसे तुटे ग पिचासन तुवा काय जाणीलेसे उद्धा उद्य दावनी प्रेमा सेवा करीत असे मनोधर्मा परिसेवा करी चष्मा उगमा दिन लोटून गेले ते या परिय कोणे एक दिवशी काळोखी दाटली अपार मैसी परिसेवा करायसी पातली नित्य नेमाने माईका सवळ कोरणी भ्रमर रुंजी घाली तेवर न कळता येऊने महीवर अंका खाली रिघाय अंक फोडून पडे छिद्रे रुधिर दाटले मही पर ते पाहुणी जालंधर धर्य बर ओळखिले मंत्र उपदेश उपत्या
कानी खून व्यक्त दाविले संजीवने तेने खुने पारायणे ब्रह्म व्यक्त झाले ओम नमो ब्रह्मार्णवे दाटली परे ऐक्य रूप झाली नारी मोहे पुत्राचे परिवारी गुंतिलीसे जननी ते मने प्रकाश संप्रदाय मिरवून ते पुरुष झाले ब्रह्मासनाधन तेवी तू बाळ गोपीचंद जगा माझे मिरवी के द्वादश वरुषे माते भोगू दे सकळ वैभव गाते मग शरण रेगुणे त्याते योगा लागी करीशीन की माता म्हणे बाळा पर्यसा पळी घरी भरवसा नाही देहासी तेथे सत्व म्हणता द्वादशी देखील कोणी बाळका ऐसा बोध माता करिता लू मावंती तयाची कांता गुप्त वेश श्रवण करिता हाय हाय म्हणत असे एरी म्हणे जी एक कुडे मातेने रचिले तुम्हा पुढे जालिंदर योगी विषया पांडे अवश्य केला आहे गी तुम्ही गेली या तपा कारण दूर देशी विदेशा कारण मग जालिंदा प्रति आणून राज्यासनी ओपावा ऐसी एकोणी तेची वार्ता उंचपणा क्रोधा नळाचा पाथा मग अर्थार्थ नळाचा शाखा दाविता भयंकर रूपी जहालाशे शीघ्र आणून कामटासे गर्ती योजीला कुपासरसे नाथ जालिंदर ते उद्देशी तिया माझी लोटीला अश्वलेधन गणती तेथे सर्वत्र पडती होती ते लोटूने गर्ते वरती नाथ जगी बुजिला असो गर्ते माझे अथी नाथ वज्रासनाने घालोने घालते आकाशास्त्र प्रेरणू भवते स्वस्थ चित्त वैसला बद्रिकाश्रमे पूर्ण तपासे गोरक्ष कानिका जान्हवी 83 तप आचत्या 12 वर्षे उद्यापन उर केले कानिपा निघाला उत्तर देशी महातपी ते गोरक्ष शेके उत्तर पूर्व मर्द कोणाशी संचार करिता चालचा ऐसा बहुता पुसून नाना क्षेत्री करी गमन तो ब्रह्मांड गौड देशाकारण हेळा पट्टणी पातला जालेंदर होता ज्याच्या ठाई तेने सहज आला भिक्षेशे पायी तो ते एकटक सदन साई पाहुणे अल्लख म्हणत असे तो सवाल ऐकून जालेंदर नाथ आदेश म्हणत मही अंत तो आदेश गोरक्षा प्रत श्रवण झाले तातंडी एकूण तयाची वार्ता जालेंदर सांगे झाली कथा ती एकतांशी गोरक्षनाथा कृपानळ पेटला तुम्ही हिंडता सहज महिसी ममसूत कानिपा भेटता तुम्हासे श्रुत करावे नृत्य त्याचे वृत्तांत येथीच्या सकळीत एरीकडे कानिपनाथ गावोगावी भ्रमण करीत परी ज्या गावी जाय तेथे जगा लागी बोधित असे पूर्व देशी करिता नमन तो श्रीराज्य दोष सगन तयाच्या सीमेपर्यंत जाऊन उलट पाहती माघारा श्रीराज्यात प्रवेश होणे नाना तीर्थक्षेत्र स्नान पाहत पाहता गजनंदन शुक मुरडी पाहता हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणे पाहिला तया कोण पंत एरी मनवती नाथ कान फाटी करणे स्वस्ती श्री भक्ती कथा सा समंत गोरक्ष काव्य किमया गा सदा परिसद भावेक तृतीय अध्याय गोड हा श्री गुरुदत्ताय चरणार्पणमस्तु शिवम भक्त श्री नवनाथ भक्ती सा तृतीय अध्याय समाप्त अध्याय 4 श्री गणेशाय नमा त्वरे येऊने ग्रामद्वारी परस्पर भेटी झाल्या वरीय कानिपा पावने हृदया भितरी समाधान मिळले मग नाना युक्त रचोने चित्त स्वय करी मच्छिंद्र जाते एक मास अतिप्रती कानिपा राहिला त्या स्थानी असो रोडल्या एक मास मग पाचारोने मच्छिंद्रास आज्ञा द्यावी आम्हास स्वदेशाशी जावया कानिपा मार्गी करिता गमन तो एरीकडे जगन्नाथहून गोरक्ष बंगला देशात येऊन गावोगावी भ्रमत असे तो सहजगामी करिता ग्रमन मही प्रवाही तरु व्यक्त विपिन तया विपिन गजकर्ण नंदन सहज स्थिती भेटला तेने पाहिले गोरक्षाशी गोरक्ष पाहिला कानिपासे दृष्टादृष्ट होता आदेशी एकमेका बोलिता तो दृष्टी समोर आप्रवन पक्क फळे देखील सगन तेची काडाचे पक्वपन शाखा वृक्षी विराजला विभक्त आकर्षणी प्रेतापैकी भस्म कानिनी तवती पक्क फळे वृक्षावरून पुढी आली सर्वत्र मग आकर्षण शक्ती विभक्तास जल्पोनी नाथ गोरक्ष पवित्र तो लवलंगीची फळे विचित्र येऊने पडली पुढारा म्हणे खाली फळे उत्तम राहिली परी जैसी तैसी करावी वैली पुन्हा योजिले वृक्ष डाहळे पुढे मार्गा गरमावे ऐसे एकता गाणिपनाथ परम मोक्षला गचितार्थ जैसा पावक आद्य संचितार्थ कळू पाहे ब्रह्मांड तो मच्छिंद्र तुझा गुरु कर्म आचरते नरक पतकर सकळ श्रेष्ठांत वेष्टून भोग भोगिला पापांचा तुझा गुरु जालिंदर नाथ प्रतापहीन दिन बहुत वर्ष आजपर्यंत नरकिनित्य परत असे मग घेऊन भस्म चिमुटी मंत्र प्रयोग बोले होती संजयने ते पियुष थाटी सकळ फळाते मिरवले ऐसे सकळ प्रयोगी फळे संपूर्ण देशी तैसी ठेली होऊन ते कानिपनाथ पाहून मनी शंकित पै झाल्या कानिपा म्हणे बोलिता विरुद्ध बोला माते सर्वज्ञ लाभ झाला शोधिता फिरलो जालिंदरला ठावता लाथला तुझ पाशी या परी गोरक्ष बोले वचन हे बोलितासी अति प्रमाण माझा लाभ तुझ कारण तुझं लाभ माझा झाला उपरी गोरक्ष चालीला श्री देशात कानिपा गोड बंगाली जाता हेळ पट्टन लक्षून या पंत कुच मुक्काम साधित असे तो वृत्तांत रायाशी कळला कानिपा आले गावात म परिवारासहित गोपीचंद वैलास सवे सामोरा जातच असे महाराज योग संपत्ती कामना वेदली माझ्या चित्ती अनुग्रही चोज घेऊन निघुती सनातपणी मिरवावे जालिंदराचे अनुग्रहासहित आश्वासहित कानिपनाथ सकळ सांगुते वृत्तांत भयमुक्त तो केला मग रायसे म्हणे कानिपनाथ जालिंदर काढाया कोणती रीत येरू म्हणे तुम्ही समर्थ सकळ जाणते सर्वस्वी कनक रौम्य ताम्रवर्ण पितळ लोह धातू पूर्ण 5 पुतळे करुणी आणा तुझ समान हे राया पुतळा ठेवणे मध्य करती मागे उभा रावणे नुपती लवकर घाव घाले शक्ती आतुने पुसे महाराजा राय सांगत असे नाम निघाला होता घरीतून
श्री जालिंदराचे शाप वचन कनकप्रीत्य झगटले तीव शाप्र वैष्णव व्यापिले कनक पुतळ्यांचे शरीर क्षणत लागता मईवर भस्म होणे पडिला दुसरा रौप्य तिसरा लोह पुतळा तोही झाले शापे भस्म चौथा पाचवा गती दुर्गम त्याच परी पावला पती करते बाहेर येतांची नाथ चरणी लोटला नृपनाथ मग त्याते कवळून धरित मोळी होता देवी तसे गोपीचंदाचे मुख कळवळ बोलता झाला अग्रिनंदन बारे तुझे का ग मन इच्छित असे मज सांगा तरी आता सरते पुरते आपल्या समान करा माते आळंदृंग नाते करुणे मिरवी म्हैसे मग वरद हस्त स्पर्शोने मोळी सकळ देहात कृपणे आहाळी करणे ओपणे मंत्रावळी स्वनाथ मार्गे मिरवला मग अवश्य मनने रूपनाथ संचार करी अंतपुरात अलक्ष निरंजन मुखे वदना माही भिक्षा दे म्हणत असे ते गुप्त पाहुणे मौनी होते सिद्धार्थ अन्न घेऊन हाती शीघ्र येऊनी पुत्रा प्रत्ये म्हणे भिक्षा घेन आता राजा गोपीचंदा सांगे वचन बारे पाहे बद्रिकाश्रम बद्रिके दारा लागे नपुन जपा लागे तू बैसे का लोह कंटकीय चरणागुष्ट देऊने तपाचे दावे कष्ट द्वादश वरुष नेम स्पष्ट एकाग्री कक्षा मग श्री झाले राजसदने मुक्तचंदा विराजोनी राज्यासने मंत्री मायाते पाचारुने वस्त्रभूषणे आणविले या उपरी अंतपुरी जाऊन सर्व स्त्रियांचे केले समाधान मैनावतीचे करी ओपून समाधाने मिळवले गोपीचंद मार्गे ग्रामोगामी जात आहारापुरते भिक्षा मागत पुढे मार्गी गमन करीत वाचे जप करीत असो ऐसे बोल दिनी स्वराज्याचे सीमा उल्लंघने गोड बंगाल देशा टाकून कोल बंगाली संचारला असो कोल भंगीचा नृपती पोल पट्टण ग्रामी वसते त्याने भगिनी चंपावती गोपीचंदाची नांदचे ऐसे वृत्तांत राय ऐकून मग चित्ती झाला क्षीण म्हणे मुखाशी काळे लावून आमच्या गावी काळा तरी आता पाचुरीने अश्व शाळेत ठेवा आणून तये घालून भोजन बोळवावे येथून एरीकडे अंतपुरात स्त्रिया निघून गावक्ष दारात निज दृष्टीने पाहते नृपनाथा नेत्री दीक्षा पाहते तीस घेऊन शेजारीस पाहते गवाक्ष दारासी परी बोलती अक्षरांशी पुष्प बाणे करून तेने करून विवळ झाले पश्चातापे परम तापले मग श्रीमंडळ सोडून वैले सदना आली आपल्या येता झाले जीवित वा उदर वेगे शस्त्र घेऊन खंजीर करी कळूने अशाने उदीर फोडीती झाली बळाने मग सहज स्थिती स्मशान वाटे गेला राय प्रेता निकट उभा राहून बोलत असे धैर्य धरून 4 दिन करा प्रेतांचा संगोपन श्री जालिंदर येथे आणून उठविल भगनीसे एरी म्हणे वाम कर काढून देतो जाई सत्वर पाहू दे गुरुचा चमत्कार प्रेत रक्षू आम्ही हे मार्गी येता 5 कोस परी हे कळले जालिंदराचा मनात म्हणे नवे सुरस गोपीचंद आल्याने ऐसा विचार करून चित्ते पण चालीला कृपामूर्ती प्रायन अस्त्र प्रंत्र विभूती चंचून या निज भाडे मग कवटूने भस्म चिमुटी मंत्र प्रयोग केले होती सकळ संजीवनीचे रहाटी बक्षी तसे भुताटे भस्म बुजेसी होता सिंचन हाक मारित तये कारण हाक्षे सरशी त्वरे उठून चरणी माता ठेवीसे एकूण पिलकचंदाचे वचन बोलता झाले अग्रिनंदन चंपावतीचे हस्ते करून पाक निष्पत्ती करी का आपले मुखीचा उष्टिंत ग्रास संजीवनी प्रयोग प्रसादास देऊने केले अमरपणास मैनव तरी सिंचिले ऐसिया राहुने मार्ग क्रमणे राव गेला बद्रिकाश्रमी बद्रिके दार भावे नमुने तपा लागे बैसला मग ते पाचा उचित अर्थ उद्यापन देव समस्त पाचारुने स्वर्गास गौरीने आदरले सकळ विद्येचा समारंभ भार अभ्यास विला तो नृपवर पुन्हा देवता आणूने सत्वर वरा लागी पोपिले या उपरे एकीचे स्रोती सिंह लोकने विश्रांती गोरक्ष कानिफाचे उक्ती श्री राज्यात जातसे नाना तर्क वितर्क करिता श्री गोरक्ष मार्गे रमता तो नर्तकी कटक देखील तत्वता श्री राज्यात जाती त्या काही विचार करून चित्ती बोलता झाला ती युती म्हणे मी येतो तुमच्या संगती न्याल तरी कृपेने एरू म्हणे करुणी गायन तुम्हासवे चातुर्य मानून आणि मृदंग वाद्य वाजविन कुशळपणी नेटता एरी एकोणे ऐसे वचन अवश्य करी प्रेमे भाषण म्हणे राज नरेंद्र पूर्ण अर्थपूर्ण होईल हा तुमचा सीमेवरी चतुर्शास्त्र प्रेरणो चालता झाला गोरक्ष त्वरेने सीमा उल्लंघने एक योजन श्री देशात मिसळला चतुर्थास्त्राचे पडता वेष्टन कासावीस होतसे वायू नंदन अति तळमळे उदया कारण परी तेजास्त्र उठो नेदी जाणूने परम संकट मात धावून आला श्री गुरुनाथ मारुतीचे संकट पाहून अत्यंत परमचित्त कळवळला अति कनवाळू सीतापती सप्रेम हृदय धरिला मारुती म्हणे तुझसाठी बा या क्षेत्री 3 वेळा आलो मी तो एरीकडे उभयंता प्रत्यक्ष जाऊन तेथ आदेश म्हणून वंदिता नाथ निकट जाऊन बैसला म्हणे वत्सा एक वचन कामे वेधला वायुनंदनासे मच्छिंद्र तिया लागून नेऊ नये स्वदेशी तरी तुके काम करून भिन्न मागाल तरी देईल प्राण परी या देशी मच्छिंद्र जाण ठेवणार नाही सहसासी ऐसे बोलता गौरव नंदन मारुतीचा क्रोध आला दारुण रामासे म्हणे करी कंदन शब्द भ्रष्ट हातांची परी तुका अनर्थ कायासायासाठू लघु कार्यात आटाआटी तुझा हा वचनाचा वाघ वेटी फिटून गेला महाराजा ऐसे युक्ती प्रयुक्ती करून शांत केला वायू नंदन मग गोरक्ष हृदय धरून रघुनंदना चालेला असो स्वस्थानाला गेला अयोध्यनाथा एरीकडे अंजनी सुत शुंगमुरडा जाऊन त्वरित साहसवेश नटलासे गुप्तवेश राजकंदन पाहता झाला अंजनी नंदन एकांत सदेनी मैनाकिनी पद्मिन मंचकावर पहुडली सावध करून तिथे म्हणे
किलो तळ्यात एके मात तुवा मज ठेवून वचनात मच्छिंद्रनाथ आणला तरी तव वचनापासून सुटलं आहे अनर्थ करुणा परी तव सुखासी पातले विघ्न मच्छिंद्र शिष्य येतो की असो राजसभा सगन कलंगिंगा दृष्टीने पाहुणे मग बोलती साबे झाली सभे वचन मैना किनी राया ते ऐसे सभे कटकासन मूळ पाठेले कलिंगे लागून तवती आपुला सरम माज घेऊन दिव्य तेज मिरवली असो नाट्यदारा कलिंगे सहित उभ्या राहिल्या करून उत्या ते कटिकट कवळूने मृदुंगाते कुशळ वाजवी पुरवंडा मृदुंग अक्षरी तैसी चर्य दान वितसे गुरुवर चलो मच्छिंदर गोरकाया पुन्हा अक्षरे आश्चर्य चलो मच्छिंदर गोरकाया जवजव अक्षरे ही एकूण या तो दचकून गेली काया काळीमा तेव्हा येतसे एरी म्हणे व मैनाकीने माते दिसते विपरीत करणे मच्छिंद्र शिष्य गोरक्षावने भय आहे तयांचे ऐसे एकता किलो तळात मारुती सुचे नासा खुन गरळा हृदय व्यापूने जाळू लागला मुख कोमावती पै झाले सलिलपणी चरणी माता ठेवून पुसी पिसी वार्ता माये तू कोण सांग आता सकळ संशय सोडून मग बोलता झाला प्रांजळ वचन माये मी नसे सर्वता कामे नसे मच्छिंद्राचा प्रिय नंदन गोरक्ष नामे मिरवितसे मग हस्त धरून किलो तळात येती झाली सभा मंडळात येतांचे मच्छिंद्र देखिले डोळा पुरुषयुक्त कामीन एरीकडे हस्त खुने संकेती पाहुणे म्हणे गोरक्ष गती तुमचा उद्देश धरूने चित्ती भेटे लागे पातला अतिप्रेमा दाटूने पोटी गोरक्ष गळा घालती मिठी करी कवळ हृदय पोटी प्रेमे सद्गत आलिंगला एरीकडे मंडपात शैल्यासहित मच्छिंद्रनाथ निकट बसविना गोरक्षाते योगक्षेम पुसत असे मद्रिका सामी तपोराहाटी तितुके सांगे गोरक्ष जेटी कंटिकाग्राही पादांगुष्टी द्वादश वर्ष संपादली ऐसे एकता वचन उक्ती पुन्हा धरीत असे हृदयाप्रती म्हणे वसा तुझ मागुने एकांगे कदा न करी मी परिणाम आहे ते घडून आहे श्री मारुतीने मज गोविले गौरविले परी सदा फुले वैभव वाटे तुझे विन बाण मजा संभासन विसर्जून पाकशाळेत उभयंता जाऊन श्री गोरक्षा ताटी घेऊन भोजनाते सारिले शैलराज नितंबने मुख्य नायिका किलो तळात स्वामीने मोह दर्शवी गोरक्षा लागुने स्वसुताहून आगळा ऐसे असून उपचार बरे ना मानी गोरक्ष अंतरे चित्ती म्हणे पडतो विसर योगधर्म विचारास मग नित्य बैठकी बैसून एकांत स्थिनी समाधान धृती वृत्ती ऐसा वाहून करी भाषण मच्छिंद्रा ऐसे विज्ञापना युक्ती प्रयुक्त करून तोषविला मच्छिंद्र येते तव निवटुनी विषय भ्रांती विरक्ता उदले या उपरी मच्छिंद्रनाथ किलो तळेने सांगे वृत्तांत म्हणे माते गोरक्षनाथ घेऊन जातो शुभा नने स्वस्ती श्री भक्ती कथासा समंत गौरक्य काव्य किमया सदा परिसर भाविक चतुर्थ अध्याय गोळ श्री गुरुदत्ताय चरणार्पणमस्तु शुभम भवती नवनाथ भक्तीसा चतुर्थ अध्याय समाप्त अध्याय 5 श्री गणेशाय नमा चित्त विचारी किलो तळा परम दक्षताने या बाळा उपरी दाराविषयी घालून गळा यत्न करून अडकाऊ गोरक्ष ऐसे बोल ऐकून म्हणत असे एक मम जने मा कांता दोन गुरु कृपेने वरिला आहे जनने वरिला आहे तरी चांग नित्य भोगिता करून योग शमवीर कवने नामी सांग तरी कर्ण मुद्रिका म्हणती यावरील लोटली त्या दिवशी आणि काय एके दिने परदेशी एक शैली उत्तम राशी सेवे लागे पाठवल्या मग नाना संवाद नाना सुती नाना ती श्रमली होती परी हा विरक्त कोणे अर्थी आतळेना ते ऐसे बोलून शल्य युक्ती किलो तळास समजायला ऐसे बोलता दिव्य यावती प्रतिपदा आली असे मग पाक करून अति गृहिणी गुरु शिष्य पैसूने एक पंथी वाढीता बोलिता झाली होती विचक्षण किलो तळात मग बोलती झाली किलो तळात तुम्ही संगे न्यावे मीन नाता ऐसे रक्षण केव बाळा भुवकारी होईल की तरी सांगायची कारण मीना नाता सवे नेने अवश्य म्हणे मच्छिंद्र नंदन भोजन करून उठले मग किलो तळातने करून नमन स्कंदी व्हायला मच्छिंद्र नंदन श्री मच्छिंद्र सर्व घेऊन ग्रामाबाहेर पयाला परी किलो तळने गोरक्षासी चोरून कनकविट वानिली भांडारातून मच्छिंद्रनाथकारी अर्पण भस्म चोळीत टाकला मग श्री गुरुचा धरून हात लगबगे झालेला गोरक्षनाथ पावला पावली दुरावत तो आरंभळे किलो तळात ऐसिया दुःखाची सबळ काने उपरी वसूचा पडले काने मग तो विमाने बैसून पाशी पातला मग रे कुर वाळूने किलो तळात धरिता झाला हृदय कमळा अश्रू डोळा पुसूने ते वेळा सदना माझी आणि तसे 12 वर्ष झाल्या पूर्ण तू ते भेटविन मच्छिंद्र नंतर मलिनांता तपोवन गोरक्ष दृष्टी पाहिलीस तू मीना नाता स्कंदी वाहन मार्गावरी करिता गमन तो शैलेंद्रेश सीमा उल्लंघून घोड बंगाली पाटले एरीकडे मच्छिंद्रनाथ त्रिवर्गादी गमन करीत ग्रामोग्राम मुक्काम साधित जगन्नाथी पाते तेने निघोले पुण्य मार्गीय नमन करीन गमन करे मग योगी तो सौराष्ट्र ग्राम मुक्का प्रसंगी जाऊन तेथे राहिला मच्छिंद्र म्हणे गोरक्ष मीन नाता संसार बसलेला आहे गल्लीत तरी तू त्याते पाक्षाडून त्वरित घेऊन येईल पाडसा अवश्य म्हणून गोरक्षनाथ तैसेच उठून सरिते जात संचार करिता सरित येते तो उत्तम खडक देखील काही विचारून चित्तात पदी धरिला मीना नाता खडकावरी आटपोटनी त्वरित गतप्राण केले मे एक त्वचे रहित भाग काही न ठेवी वरते अव्यंग्य खडकी पवित्र करून चांग त्वचा केली घेऊन चालला बैसला परी गोरक्षाते म्हणे बारे कोठे मीन नाता एरी म्हणे धुवणे त्याते स्वच्छ आणिला महाराजा मच्छिंद्र म्हणे आणिल्या परी कोठे ठेविला ना दिसे नेत्री एरी म्हणे ताना प्रावरी सुंकू घातला महाराजा म्हणे कोठे रे मीने नाता परी पाहता म्हणे तांना प्रावा नाते न्यावळीना पाहता देखत वचेते मग धरणी अंग सांडित असे ऐसे म्हणून आक्रदंत ते पाहुणे गोरक्षनाथ मनात म्हणे अद्यापी भ्रांत गेली
नाये श्री गुरुची करी कवळुनी भस्म चिमुटी संजीवनी मंत्र जपे ओटी त्वचे प्रती सोडिता झाला मुष्टी मीन नाथा उठला मार्गी चालता त्रिवर्ग जाना गोरक्ष करिता झाला बोलणे हे महाराजा मच्छिंद्र नंदा चित्त द्यावे मम बोला तरी हे रुदन कराव्या कारण काय होते बोले वचन ऐसे मीन नाथा सहस्रावधीने संजीवनीने निर्माल्य ऐसे एकोणी मच्छिंद्रनाथ म्हणे तुवा मारिले किमर्थ येरू म्हणे मोह भावार्थ ते पाहवाय तुमच्या येरू म्हणे वत्सा एक तू शिष्य माझा अससी एक तरी म्याही परीक्षेचे कौतुक तुझे बाळा पाहिले असे आता बारे तुझे वाया समन समूळ आजी झाले हरण पयतोयचनीय कारण हंस पुरुष मिरुदे तो 12 लिंगातील लिंग समर्थ आवड्या आणि परळी वैजनाथ ते करून या सव्य गोदा तीर्थ घेऊन या चालले ते मार्गी चालता गोदा सव्य ते वाल्मिक स्थान विपनमय गर्भगिरी पर्वतामय येऊन या तेथे पोचला ऐसिया परी कानन अचाट दर्शन नोहे मही पाठ तेथे पावणे मच्छिंद्र सुबड मना माझी दचकला म्हणे वत्सा एक बा कैसे उद्धट दिसे विपिन कर्कश परी काही भय अरण्यास नांदते की तस्करी ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गोरक्ष विचार करीने मनात म्हणे तस्कर भयात गुरु ते काय म्हणून उदले उदक पाहता सबळवंत गोरक्षावदे मच्छिंद्रनाथ म्हणे बाग गोरक्षा संचरत येत उदक आहे नेटके तरी माझी झोळी कक्षेत घालून पुढे कायस करी गमन तो मीही येतो लगबगे करून दिशा फिरून पाळसा परी घालिता कक्षे जोडी वजन वस्त लागे हस्त कमळे मग मनात म्हणे प्रताप बळी भय यातची नांद तसे पाहत असे दृष्टी कनक वीट म्हणे की फुका भ्याला मच्छिंद्रनाथ सुबड मग दाट लक्षून तृण अफाट झुगारिले वीट त्या माझी मग 2 घटिका स्वस्तिक क्षेम सेविता ते विश्राम उपरे अवय परिधानून मार्ग क्रम म्हणत असे मच्छिंद्र आपुले घेऊन झोळी विकास पाहे नेत्र कमळी तो कनक नशे पाषाणमळी झोळी माझी नांदत असे गोरक्षा पाळी शीघ्र घेऊन म्हणे तो माझे न देशी धन तू कोण कोणाचा येऊन पातळीना मिरवितेसे ऐसे अनओळखीने बोलत तेने हृदय दचकला गोरक्षनाथ म्हणे मच्छिंद्राचा धोरणी हात पर्वतावरी नेतसे सिद्धी योग मंत्र जपून मंत्रधान कनकवर्णे सकळ पर्वत देदीप्यमान शुद्ध हाटके मिरवला एकेवेळी उर्वशी विमानासनी येत होती भूलोक अवनी तवती दारा मुख्य मंडळी मदन बाळे देखील देखतांची पंचबाणी शरीर वेधले मित्रावरुणे वेदातांचे इंद्रियस्थाने येऊन रेत झगडले भरतरी ठेविले अंगनाथ तो आकाशातून रेत त्यात येऊन अकस्मात भाग एक आदळला तो द्वारकाधीश आज्ञे करून भरतरीचा संचरला ध्रुमी नारायण जीवित्व व्यक्त रेता कारण होतांची वाढी लागला भरतरी भगतांशी बाळ त्यात तेजस्वी मिळवले शकलांत मक्षेशाचे मोह व्यक्त तेही एकांग झाले तरी अफाट तृण दिसे तशी त्याते बाळ सबळ प्रवाही चरत येता हरिणी तयार ठाई प्रसूत झाली बाळ प्रेमक ते कुरंगणी लोटुनी पाणस चहूकडे ठेवून चौपदा सम वात्सालोने लावी हरिणा मध्येसे जावने पत्रे भक्ष वृक्षांशी परी त्या वनचरांचे मेळी विचारता सावध भाषा सगळी स्पष्ट होणे त्या मंडळी त्या समान बोलत असे ऐसा 5 वर्षापर्यंत हरिणी मागे तो हिंडत तो मार्गे सहस्त्री पुरुष भाट मग त्या वाटे ती येते मस सिंग म्हणे आपुले मनाते याते आपले न्यावे वस्तीस याची जननी भेटलास हस्तगत याते करू ऐसिया परी दिवसेंदिवस परम उदरी लालन पालनास तव काशी क्षेत्री पुण्य वस्तीस पंचवरुषे लोटिले तो 6 वर्षीय भरतरी नाथ पूर्ण झाला वय व्यक्त जयसिंग आणि रेणुके प्रत लग्न विचार सुचला मार्गी चालता काननात तस्कर येऊन अकस्मात जयसिंग शस्त्र घाते मुक्त केल्या प्राणांते मग ते पाहुणे रेणुका सती प्रेत कवळुनी देहा निगुती परमशोक देहाप्रती सांडिता झाले तेधवा मग ती उभयंता स्त्री पुरुष भर्तरीने काष्टे मिळवून विशेष अग्री लावून उभयंतांश शोक डोही बुडाला तो मार्गे करून व्यवसायाने त्या वंजारे वृषभ कटक त्याही पाहुणे त्याचा शोक परमचित्ती कळवळले ऐसे म्हणून बोध अपार उठविला त्याचा धरुणी कर मग सवे घेऊन मुक्का मार आणि लसे भरतरी ऐसे परी 7-5 दिन शोक करिता गेले लोटून मग दिवसेंदिवस होऊन विस्मरण सहज शेती वर्तत असे यावरी व्यावसायिक धान्य भरुणी अति अमुप उज्जैनेशे शहर अवंतिक मार्ग धरिला तयांचा पातले तरी ग्रामाजवळी करीते झाले शिबिरस्थळी रचुनी गोण्या कनकपट सकळी शिबिरावरी विराजले कोल्हाळ परी स्वभाषेत बोलते झाले जंबू समस्त व्यावसायिक होया स्थितीत बसू नका सावध व्हा मग म्हणे सकळ व्यावसायिक तुम्ही असावध राहू नका तस्कर धाड घालू आले एका येथे आहात तुम्हावरते असे ती तस्कर शतानु शर्ते पळून गेले शस्त्र खाते मग निवार होणे हडबडत बैसला शांत व्यावसायिक राहिला 1.5 प्रहर रात्र पुन्हा जम्मुक येऊन येत भुंकती सर्व मंडळासहित व्यावसायिक एकिता पुन्हा पुस्ती प्रश्न उक्ते सांगता झाला वरदायक उत्तर दिशेहून पांतिक येत शिव वरदी राक्षस असे तो तयापाशी 4 रत्ने असे ती तेजस्वी दैदप्यमान तरी त्याते येऊन जो मारून पावेल तर सर्व भावमत ऐसे भरतरी बोलतात त्यात विक्रम
नृप होता येथे. एकतांशी शस्त्र हाताने कळवून या चालिया तो विक्रम जाऊने निकटी शस्त्र विद्येत विपुल जेठी सामोरा होणे मौळी दृष्टी असील तेसी प्रेरित असे मही पडता चित्रमा गंधर्व विक्रम प्रज्ञावान प्रसिद्ध वस्त्रे भिजवून रुद्रशुद्ध भाळी टिळा देखिला येरीकडे प्रेत शरीर चांच पुणे पाहे करी तो चारी रत्ने मुष्टी माझारे तेजपुंज देखील विक्रम निघून अतित्वरा आला व्यावसायिक शिबिरा तो ते भरतरीस घालून घेरा सकळ बैसेने वेष्टून विक्रम मने तस्कर येता कैशी कळली तुम्हा वार्ता एरी म्हणता कोल्हे भुंगता वर्तन केले या वाच व्यावसायिक म्हणती त्याते भरतरी नाम आहे याचे मग दृष्टीस पाहुणे प्रांजळवंत पूर्ण ओळखी जाहली मग जकाती पाहुणे भरतरीस म्हणे हा प्रत्यक्ष मैचा शशी कोणीतरी अवतारासी मही लांगी विराजला ऐसे विक्रम एकता वचन म्हणे स्वीकारेन तुमचे बोलणे मग भरतरी हात धरून स्वसदनासी पैनेना जंबुक बोल भाष्यापासून मातीची सांगितले सकळ कथन स्वकरी मिरवला लोभिक रत्न तोही धीट पै केला आधीच माहिती सत्यवती त्यावरी पुत्राचे एकोणी वृत्ती परम मोहाते भरतरी जती गुंडाळीने घेतला मोक्षपुरे असती समाप्त त्यायातील ते अवंतिका ग्राम तेथील नृपते नरेंद्रोत्तम शुभ विक्रम विराजे मग सुमती मंत्री पाचारून बोलता झाला शुभ विक्रम वाणी मने सुमेधावती मम नंदिनी वरती दिसत असे तरी प्राथमिक करावे असे समारंभे गजशुंडेशा माळ ओपुने राज्यासनास स्वामित्व पती मिरवावे मग तो सहज ईश्वरी सत्ते लोकात मिरविला महीपती कन्या ओपुने उपरांती सर्व सुख भोगावे ओपावे वस्त्राभरणे कनकवंदनी भूमी मिरवला कुंजक रत्ने दिव्य माळा शुंडी ओपुने नगरा माझी संचला तो सर्वांग मागून उतरता विक्रम गज येऊने दुर्गा निकट कुसुम माळा ग्रीवे लागून शुंडा दंडे ओपिला या उरे सुघोष मेळी विक्रम अभिषेकला राज्य नवळे मग राज्यपदी तये काळे बैसला महाराजा मग उभय बंधू समाधानी राज्य करिता अवंतक स्थाने तो सुमती मंत्रिका एके दिनी अर्थ एक सुचवला की आपली कन्या पिंगला देऊराया भरतरीला मग विक्रमा पुसणे सोहळा शोधली तिथे लग्नाचे मित्रावरून रेतापासून वनांतरी वाडोर हरिणेपासून भाट संगती व्यावसायिक वरून सकळ करून कथन निरूपले ऐसे दन्मुखेने एकूणे वचन पारितोषले मंत्रिकाचे मन सकळ संशयाते साडून लग्न सोहळा मांडीला मग उभयंतांनी एकपणे सदा विचारती संतोष मने यावरी भरतरीने लग्न केले अमुप तो एके दिनी दिवशी पारिधा लागून राव जात असे घोर विपिन तो वरुणे पाहे मित्रावरुणे पुत्र चंद्र दृष्टीने मोह उपजवणे पोटी उतरला झाला मही तळवटी अनसूयात्मजी घेऊन भेटी वर्तमान निवेदले यावरी बोले अनसूयात्मज चिंता न करी भरतरीनाथ माझे प्रसादे जान सत्य जगा माझे मिरला स्वस्ती श्री भक्ती कथा सा समंत गोरक्ष काव्य किमया गाय सदा परिसर भावेक चतुर पंचम अध्याय श्री गुरुदेवताय श्री गुरुदेव दत्त चरणार्पण मस्तु शिवम भोतु नवनाथ भक्तीसा पंचम अध्याय समाप्त अध्याय 6 श्री गणेशाय नमः रेशमी छत्री वेपन चमू हळली ऋषे करून राव भरतरी मृगळा सांडून उदक शोधू धावत असे परम देखुने गैवरे जीवन धावा घेत असे नृपंची चंद्रे सरिसा काठी जाऊन जीवन स्पर्श टाकला तू स्पर्श केली या पाणी सकळ तोय जाईल आटोनी श्रीनी गुरुत्वाचा विटा मानूने तोय त्रासा पावेल ऐसे बोलता अत्री नंदन भरतरी करत असे नमन तरी आता अनुग्रह देऊन आता आपण वाचावा माझा प्राण ऐसा एकता तपोराने म्हणे अनुग्रह देऊन तुझसी परिपूर्ण तपद्वादशी आचरावे त्या स्थळा 12 वर्षे पर्यंत प्रपंच आतुरा द्यावा माते उपरी योजून पूर्ण योगांत केली या संकल्प समान की मौळी ठेवणे वरदहस्त करणे बीज मंत्र अर्पित आपुला करुणे शरणागत नामा आपले सांगत असे मग चमू सहित नृपनाथा भोगे तेथे स्नान करीते उत्तम अन्न स्वीकारून समस्त दर्शन करून चालित असे मृगानंतर त्वरित पाकशाळे गेला नृपनाथ पक्वान सेवने अंतपुरात पिंगलागृही संचरता परी पिंगलावदे माते दिसत उचितार्थ तुम्हा आधी माते मृत्यू सुगम चित्ता वाटत असे राव एकूणे बोले वचन पुरे आता तुझे बोलणे प्राणाहून प्रिय कोण घाव त्याचा करवेना परी माझी भावेने ऐसे येत आहे स्वचित्तास विधवा शब्द शरीरास लिप्त होणार नाही सहज कोणे एके दिवशी राव जातसे पारधिसीय मृगया खेळता विपुलीने आठवा झाला कांतेच्या धरियेला मृग हस्ते करून तयाश्री ग्रीवा छेदून मुकुटासन काढून भूषणे रुद्रे वस्त्र भिजविले म्हणे ही रक्त वस्त्र घेऊन सेवका पिंकलेसे गाठी स्थान वस्त्रे तिथे गोचर करून राव निमाला म्हणा वे सकळ अंतपुरात कोल्हाळा झाला अद्भुत परी पिंगला दारा प्रीती बहुत शोक करी आक्रोश मने सकळ समारंभासहित येती झाली स्मशान वाटिकेत अग्रिकुंडी विधाने करून त्यात सबळ अग्री चेतविला जय जय भरता म्हणून अग्रिकुंडात सांडिती झाली स्वशरीरात परी त्या पावकी होता स्थित गुंडाळून गेली सर्वस्वीय राजसदनी स्त्रियांचा मेळ शोक करीती अति तुंकळ तो एरीकडे विपुल नृपाण हृगया करून येत असे नृत्य एक आला वनातून तो वधोनी वाणी नरस्वामीने पिंगला दवडिली परत्र देशी गेलीसे ऐसे राव एकता वचन परम घाबरले अंतकर मग सुखासना तुन उडी टाकून स्मशान वाटिका पातला तो राव तैसीचे चिरतेत बसला झाला दिवसभरात अन्न पाने त्याचं होणे समस्त पिंगला म्हणत असे आठवणी ज्ञानगुण शोक करीते अति दारुण मग विक्रम नृपती पुढे
होऊन भरतरी लागे जमा लागे ऐसी लोटली द्वादश अनुचित्तित झाले शरीर कृश ते पाहून अतिक्लेश मित्रावरून द्रोवला असे पुत्र मोहाचे अपार भरते लोट लोट्या चित्त सरिते मग मित्रावरून तुष्टोने मनात अद्री जाणे केट पातला माझा शिष्य जो मच्छिंद्रनाथ तयाचा गोरक्ष प्रज्ञावंत तो मही भरत करिता तीर्थ येथे येईल महाराजा तो परम आहे प्रज्ञावान तयासी गेले पाठविन तो नाना प्रयुक्त करून शुद्ध पंथ आणील की असो गर्भाभद्रित मच्छिंद्रनाथ ठेवणे गोरक्षनाथ करायच्या तीर्थ मही लागे भ्रमत गिरनारा प्रतिपातला सकल वधूने वृत्तांत यावरी बोले अन्नीसुत वत्सा कार्य लागले माते त्या कार्यात संपादी समुच्च गोष्ट ऐकून कथन मान तुकावे गोरक्ष नंदन म्हणे महाराज तो कृपेने कार्य सध्य करीन हे गोरक्ष येता स्मशान निकट दुरोनी पाहे भरतरी नीट सर्वांग दिसे अति कृशवट अस्तिगत प्राण देखील मज जाऊने अवंतिकित कुल्लाळ गृही संचार करीत एक गाडगे आणून त्यात बाटली नाम ठेविते भरतरी जवळी याला दृष्टी सन्मुख तातला ठेचेचे निमित्त करुणी नाथ भूमी लागे पाडत असे तव बाटले देखील शतचूर्ण मग उठला झाला आहा म्हणून म्हणे माझी माय बहीण बाटले वैसे फुटलीस तू अरे वेचिता सापिका कवडी मडके येईल पुन्हा आवडी तयासाठी शोक परवडी रिसे काय हे मूर्खा यावरी गोरक्ष बोले वचन तुझ्या पिंगला लक्षावधी जाण प्रात करीन एक क्षण परी ऐसी बाटली मिळेना मग सहज करुणी उजव भेट दृष्टी फेकिता झाला भस्म चिमुटी तवती कामिनी अस्त्र पोटी स्त्रिया कोटी उतरल्या मग धावणे गोरक्ष चरणी लोटू पाहे दंडवत अवनी मरी गोरक्ष धरुणी पाणी रायापती बोलत असे तरी राया सद्वरुभांत सांगे की कामना केवी उद्भवले चित्ता राज्य वैभव संसार दुहिता पिंगला भोगू इच्छित असे भरतरी म्हणे आचरण योगा साधीन सकळ सकलांशी प्रयोगा माझा स्वामी अनासूया कृषीचा रत्न माते दावी का मग अवश्य म्हणे गोरक्ष सुत करी अदृश्य पिंगला समस्त मग धरुणी भरतरी नाथाचा हस्त नगरा माझे आणीला तो गोरक्ष पुसे भरतरी ते के राज्य वैभव अद्भुत याच मासा जरी गुंडाळत असेल तरी मद सांग राज्य वैभव कनिका कामिनी वाटले माते नीच वमाहुने लक्ष लागोनीय श्री गुरुचरणी प्रतीत घेऊन वही वाटला आदेश लक्ष निरंजन शब्द गाजवी सवाल पद शिंगी सारवे आजसन स्त्रियांचे सदने फिरत असे यावरी गोरक्ष भरतरीनाथ पुसुने निघाले विक्रमात मग पदी पदी दुरावा होत अर्ध कोस पै केला मग भस्म चर्चित जभाळी झडून गेली अशक्त काजळी मक्षण पातीला अनगा ओळी गिरनार पर्वती पोचला यावरी गोरक्ष 3 रात्री राता झाला गिरनार पर्वतीमा पोसुने श्री दत्ता प्रति मच्छिंद्राकडे चालीला नाथ दीक्षा देऊने भरतरी समोळी स्थापी वरद हस्तासी चिरंजीव पद देऊने त्याचे अवश्य केला महाराजा बद्रिकाश्रमी बसवण्या पूर्ण तपासे मग येऊने गिरनार पर्वतासी राहते झाले सुख वस्तीस मच्छिंद्र मार्ग विलोकित कोंडांग्या पुरीयरा सहज ग्रामात मच्छिंद्र गोरक्ष गेले भिक्षेत तेवीचा झाला शशांगर नाम प्रज्ञावंत धार्मिक स्नान करून शशांकर कृष्णा तटे बैसला स्थिर स्नान संध्या सारोणी समग्र अर्धदाने प्रवर्तला करे घेता कृष्णा जीवने तो रेत दाटले अंजुळणी येऊनी माव देण्याचा स्पर्श होऊन रेती पुतळा रचियेला पाहत असे राजा हर्ष मुक्त युक्त म्हणे मंद पावला उमाकांत आयाने संभव सुत प्रजा प्रदक्ष मज झाला रायासी म्हणे मंदाकिनी बाळा कोणाचा आणीला स्वामी राव म्हणे अर्धजीवनी उर्दे पावला कर पात्रीय लविंता चिकस्तन मुखाशी पाना झाला स्तवनाशी संस्काराने कृष्णागर नामाचे द्वादशाशे दिनी स्थापिले यावरी दिवसानुनियश कृष्णागर पावला 10 वर्ष मग विवाह चिंता रागनाश तृणानुषे दाटले राजाने भेटूने सांगते मंत्रीगण की कन्या रत्ने अपरिमित परिगुण रूप घटित कोणी एक दिसेना यावरी कोणी एके दिवशी कृत्यामृत येऊने म्हैसे घेऊन गेले मंदाकिनीसे परत्र देशाकारणे उपरी मंत्रिका बोलत जरी सुता लागे न उतरे घटते तरी आमच्या नामे घटितार्थ शोधने पहा पाचारुने पुरोहितास सकळ कुमारीचा टिपणी पाहत चित्रकुटीचा रूपनाथ घटितार्थ आवडला लग्न पत्रिका आणि दूत पाहुणी रावर संतोषत मग सरम दाजी होणे तेथ लग्न सोहळा केला तो कोणे एके सुधी नासे राव गेल्या मृगनेसे कृष्णा गुरु धामासे वेधून या पाहतासे भुजावंतीचे म्हणे पहिले धामा प्रति वावडी उडकी वाताकृती त्याच्या पाचारुने उत्तम गती स्वधामा ते आणवेल शयन सदना ते धरुणी द्वार उभी राहिले सुकुमार तो पाचारिका कृष्णाकर घेऊन पोचले सुते करा नमस्कार परितो न वदे यावर ते पाहुणे कृष्णाकर मना माझी चाकाटला घरी निकट झाली त्या वास एरी जाऊने घरी हसतास म्हणे माझे तृष्ट मानस कामा नळे विजविका तू प्रत्यक्ष माझी सापत्य माता कुडी बुद्धी वारसी चित्त तरी या कृत्या कोणत राहतात तू ते होईल पुढारा ऐसे म्हणून कृष्णागर आसोटून चालीला आपुला पदर सदाना येऊन खेळावर तैसेचे पुन्हा वाही वाटला एरीकडे भुजावंती सुत ऐसे समंजता चित्ते परम भयाने व्याप्ती दास लांगी पाचारे ते सांगून सकळ वृत्तांत प्राणघातासी झाली होती सौदित परितो सकीय प्राज्ञावंत देत मसलत त्याचे राजे पुसता वदे प्राज्ञावंत कृष्णागर तुमचा सुत कामुक होणे मम सदनांत स्पर्शाय धावला आपण गेलिया पारदेश एकांत पाहुणे मम उद्देशी येऊन स्मरले सिंहस्थ माझा धरिले सेलता बोलता भुजा
क्रोधावंती परम क्रोधाला रूपते परिक्रोधे नवे क्षिती वड वालानेची पेटेला म्हणे वृत हो याची पावले जाऊनी मम सुताची कारा होळी अथवा बंधन करून हस्तवेली खांटून टाकाव्या शस्त्र करून नगर त्वरित एके घायळ केले हस्त तैसेचे झाले चरण व्यक्त भग्र होऊनी पडिला त्यात सहजासहज गमन गोरक्ष मच्छिंद्र उभय जान करीत आला चव्हाटे कारण तो अपार मेळा देखिला तो सहज अंतरी दृष्टी करिता तो समजली त्याची माता आणि कृष्णा घरासी वरता व अवतार दक्ष आढळला अर गोरक्ष मच्छिंद्राते म्हणे राजा सदनाचा जाऊन तो रे ते मागून त्या चौरंग्याते नाथपंथी मिरवा तैसे गोरक्ष बोलता वाने अवश्य म्हणे मच्छिंद्रा म्हणे मग उभयता राजसदनी प्रविष्ट झाले महाराजा राया तिष्ठात तो कृपाद तयाचे हस्तपाद केले भग्र तो करीत आमचा अन्याय उत्तम आम्हा लागे ओपावा ऐसे बोलता मच्छिंद्र जाते अवश्य म्हणे शरणांगर नुपदे घेऊन जावे आवडल्या चित्ती सिद्ध संकल्प महाराजा चौरंगी स्कंदी वाहून मार्गे क्रमित असे गोरनंदन मग ग्राम पाहुणे निघून बद्रिकाश्रमी पातले तव ते ग्रहवर परम गोमट पाहू पोलती प्रता सुबड म्हणती चौरंगी निश्चय तुळवट ऐसे कसून पाहावा ऐसे म्हणून गोरक्ष पुसता झाला चौरंगीशी हाय बाळा तू पूर्ण तपासी बसतोसे किती ठाया ठेविले परी त्यासी वारे उद्भय करीता दृष्टी प्रति शिळा सुटक दिसे क्षती पडेल तुवरती तुझ राया मग मंत्र सांगून काने म्हणे करी याची सदा घोकणी याची सर्व तपा लागून प्राप्त होशील पाळसा मग गोरक्ष जाऊन उत्तम फळाते तयासा मरे आणून ठेवते म्हणे हे फल जक्षणे निश्चिते पूर्ण तपा आचरी का ऐसे सांगून चौरंगीशी बाहेर निघे गोरक्ष शेकी शिळा आपले गृहात द्वारासी बंधन केले दृष्टतर मग तो देह काष्टा समान बोल रहित चलन वलन हीन हेसे पाहुणे बाळ ताने वाळणे वरी रचिले गोरक्ष आज्ञे करून चौरंगी बसले तपा कारण उपरी गोरक्ष मच्छिंद्र नंदन नारगिरी पोचले मग नाना गोष्टी विचार प्रसंग तीर्थ गभादी योग संयोग दुःख सुखादी सकळ प्रयोग एकमेका निवेला गोरक्ष म्हणे निमित्त कारणे आम्ही घेतला आहे जन्म सकळ जगांचे अज्ञानपण निवाटया महाराजा अग्निसूत परमचित्ती स्नेह करून बोळविता झाला उभयांकारणे एरी उभये करुणी नमन पर्वताखाली उभरले तो प्रयाग गावी मूर्तिमंत औंदर्य राशी प्रतापादिज्ञ रीतिर्विक्रम नायन नृपनाथा धर्मप्राप्ती नांदासह चित्ता व्यापिले चित्ता तो रायासी भरले आयुष्य भरते तप्त शरीरे पाहुणे वृत्ती गमन करी परत्र ऐसी परिय एकची एकांत नारी नरादी बोलती समस्त ते पाहुणे मच्छिंद्रनाथ परमचित्ती कळवला गोरक्षा मी आहे देहस्थिती होतो रक्षा तुझ्या हेत बरीबा माझी या शरीरास द्वादश वर्ष सांभाळले संचरला मच्छिंद्र स्मशानमही उठवणे बसला राजदेही त पाहुणे लोक सर्वही आनंद सरिते मिरवले एरीकडे शिवालयात मच्छिंद्र महाराज गोरक्षनाथ रक्षावया गुरुचे प्रेत स्नाना लागे विचारी स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर षष्ठ मध्ये श्री कुलदेवताय चरणा श्री गुरुदत्ताय चरणार्पण मस्तु नवनाथ भक्ती सार षष्ठ अध्याय समाप्त अध्याय 7 श्री गणेशाय नमः तो तितुला के आले पुजारणे होय शिव गुर विनियत ये लागे पाचारून वृत्तांताते निवेदे ऐसे बोलता तप प्राप्ने अवश्य म्हणता शिवराने मग त्या शिवालयामध्ये नेऊन गुप्त गुहार दावी तसे राज्यासने मच्छिंद्र ते काळ ज्ञानी चाचरा न घे प्रज्ञे लागून जेवी माहित गार पूर्वीचे सदने राज्यभुवने वर्तत असे ऐशिया परिवयी वाटता 3 मास लोटले पंता यावरी एके दिवशी बसता गोरक्ष ते पुसे राया ते अवश्य त्या ते भूप म्हणत स्वधर्म ठेव स्व शरीरा ते आपण जावे स्वचित्त तीर्थातणे गमावे एकदा रेवते दासी सहित शिवा पारते तसे वागूत तरी माते मरण देसी साधीय सुवासिनीत्व माझे हे ऐसा वदा वाकस उगरीने गदा गदा हसे शिवराणे ते रेवतीने पाहुणे ते लागे पुसत असे एकांत लाग गेल्यावरी बोलते झाले शवनारी म्हणे माये तू सुवासने स्वदेही काही नाहीस जान पा ऐसे एकुणे रेवती सदे म्हणे दावी का मच्छिंद्रा प्रेताप्रती ऐसे अवश्य म्हणणे रुक्ती गुहेमध्ये नेतसे तरी आता करावी कृपा दृष्टी पाहे मच्छिंद्र देहास दृष्टी पाहिल्यावरी विनाशा करून या सांडा अनेक एक गुप्त राहाटी 2 सबळ केले होते कामाठी एरे योने शिवालया पाटे गुहाद्वार विदय असे एसिया तेजो राजे मग शस्त्र घेऊन असते माझाशी रती तेजून तयाशी बाहेर ताई काढिले मग भाग टाकोनी काननात विखुरले दिगे पृथुक देत तेरी समान रज समस्त ठाई ठाई टाकले गृहागृहांचे मुख आच्छादून जैसे होते तैसे करून ऐसे घडले कारण उमा जागृत झालेले व आंबीसे बोलता झाला शिव वचन ने माझा आज गेला प्राण परिरक्षीण बोलावून सकळ शरीर वेचिका अस्तित्वाचा मासा सहित रती भाग वेचित समस्त एकत्र करून कैलासात यक्षिणी हस्ती पाठीला मग 84 कोटी 72 लक्ष शिवग्रंथ प्रतापी महादक्ष मच्छिंद्र शरीर वेष्टूने प्रत्यक्ष रक्षणार्थ बैसले एरीकडे तीर्थस्थाने गोरक्षनाथ महिभ्रमंता नाना तीर्थ तो गोदाटकी अकस्मात येऊन पोचला तो गोदाटकी भामानगर तया अरण्यात गौरकुमार परमस्थाला श्रुताधुर जठा घराला आले करून यातो व कृषीवन माणिक नामी वर्ष देहधर्मी मध्यास्न समय साधूने भोजनांत बसला गोरक्ष म्हणे तृष्णाक्रांत होऊने आलो ततीष्ण तरी सानिध्य अन्न असेल तुते भिक्षा आम्हा ओपणे मग ओठवणे त्याच वेळी शीघ्र ओपू पत्रावळे आणि मग भरवणे जवळी शीघ्र करी पुढारा गोरक्ष म्हणे माते दिला अन्न तेने मम चित्त झाले प्रसन्न जे कामना असेल तुते ते पूर्ण पावशे फळसहित एरू म्हणे उगला एव्हा तुवा काय आम्हा
द्यावे आम्हास तरी काही न मागो सुरस. पंत आपुला क्रमी का विचार करून चित्तत. म्हणे गोरक्षनाथ विपनपती जे जे आवडेल ते तुझ्या चित्ती ते ते करू महाराजा. ऐसे वदता वयात तयाची वाणी अवश्य म्हणे कृषिक कर्मे हा धर्म आता आपल्या धर्मी अर्का व धन्य रक्षे का. मन इच्छिल असे घरी जाव तरी आपण न जावे तया ठावा. म्हणे तेथेच उभा राहून या गाढ निद्रा करीत असे. मग सहज स्थिती वायू लहर अकस्मात येतसे मुखावार. तितकेचे प्राशन आहार पर अमल मन होतसे त्वचा स्थिती झाल्या एक. उभा राहिला कृष्णदायक एरीकडे तपो बाळक. बद्रिकाश्रमी पातलिका बद्रिकेसे नमनी त्वरित. पाहुणी चाला गोरक्षीनाथ चौरंगी नाथ तव गृहागुरी शरीरावर ते वारुडे विराजले. मग शरीराचे वारुड काढले पाहे शरीर कारण तो हस्तपाद लेवे करून तपोबल आले ते परमचित्ती कृपा वेष्टुने मोळे ठेविला. वरद पाणी अनुग्रह चोज पुन्हा दावुनी ब्रह्मसनातन केलासे. मार्गी चालता मुक्काम पाले झाले प्रयागस्थान स्नान करून उत्तम उत्तम शिवा लागी पातले. तोते मोकळे गुहागार आता नाही कलेवर. मग नेत्री दाटुनी मोहाचा पूर शोक सिंधू उंचंबळे. तोती पाहुणे शेव कामिनी एकांत तेजे राजपत्नीय. म्हणे माये तू अंतकरणीय चित्ती सोडी सकळ तीय. अग्रे तुझं विरित त्याची दिवशीय कलेवर काटून शस्त्र उद्रेशे वाटले गे रतिरित मानसी. सकळ विपिना माझा रे गोरक्ष बोलूने चौरंगी ते. म्हणे बा रक्ष शरीराते मे देयाशी सोडून त्रिभुवनाते कलेवर शोधार्थ जातो के. शिवांगणी चामुंडा समुदाय अस्तित्वाचा मास देह समस्त यावरी वीरभद्र सर्व घनात गरजून या सांगत असे. म्हणे द्वादश वर्षाचा सरला नेम मच्छिंद्र वाशाचे करा रक्षण. तयाच्या छिद्र गौरवनंदन कोणी रूपे येईल के. आदित्य म्हणे शिव गणाते गौरक्ष शिष्टाई साधन करू पातल तुम्हा कारण. मच्छिंद्र देहा कारणे इरुमंते असो कैसे वरी कदा न देऊ मच्छिंद्रास. यावरी बोले राजास आवडलेल तैसे करावे. मग अष्ट भैरव गण अवश्य म्हणून करीती गमन. विमाने प्रत्यक्ष घेऊन अस्त्र अश्राधिके उतरले परी परम कोपने तपबळ. त्रिभास्त्र योजिले तात्काळ संजीवनी योजने सबळ. सकळ दानवा उठवले मग शिवे बोलविना चामुंडाशी. मच्छिंद्र शवात आणिले महिषे म्हणे बाघे ह्यामी राक्षसाशी. शांत दृष्टी रावी का दृष्ट होता राक्षस. गोरक्ष जती वाताकर्षण अल्पशती भस्म चिमुटे स्कंदना प्रति फेकून या देतसे. असो वीरभद्र आणि दानव समस्त रणी निमाले प्रतापवंत. त्यावरी गोरक्ष जल्पुनी अग्निशस्त्र सकल केले भस्म तेने. गोरक्ष बोलता पंचानने तरी वीरभद्राने आता उठवून परी अस्ति आणाव्या ओळखून. तेथे राक्षस अस्ति मिरविते मग त्या अस्ति पंचानने गोळ्या केल्या परीक्षेने. जेथे होता गोरक्ष नंदन तेथे आणून ठेवला. मग तो विद्यार्थ कैसवी केसरी भस्म चिमुटी कळूनी करी वीरभद्र नामीय सांचोरे संजीवने भस्म. मग गोरक्षाने वीरभद्र जेठी उभयतांची करविली भेटी. उपरे म्हणे स्नेहपोटी उभयतांते रक्षा. मग सकळ समुदाय एक करून जाते झाले गोरक्ष नेमून. एरीकडे राव त्रिविक्रम राजवैभव गुंतला. राव एकता गोरक्षाशी प्रेमे मिठी घाली ग्रीवेशी. निकट बसून या त्याची सर्व वृत्तांत विचारे. मग पाहुणे उत्तम महीचे दान राव घेतले बोलवून. राज्यपती स्वहस्ते अभिषेक करून धर्मनाथ स्थापिला. यासही लोटला एक मास. राव त्रिविक्रम आपुल्या मंदिरी खास. देह सोडून शिवलयास तक्षणी पातला. असते मास प्रयोजिता. देह संगीन झाला त्वरित संगीन होता मच्छिंद्रनाथ. समय पावला रिघावया. मग तीर्थाटने भ्रमण करिता येऊन पोचले गोदातटी. भामानगर काननापुटी येऊन या पोचले. ब्राह्मणाम ऐकुनी काने गोरक्षाचे अंतकरणी स्मरण झाले कृषीधर्मी. माणिक नाम कृषीचे अस्तित्वाच्या झाली एक पोट झाले पुष्टीस्थानिक. दृष्टी लावून या देख मंत्र जप करी. मग निकट येऊन त्रिवर्ग मग जाप जन बोलते तया कारण. म्हणती आपा तपोधन पूर्ण तप करी गा रे. म्हणे स्वामी कृपा करून मज अनुग्रही गुरु होऊन. ऐसे बोलणे ऐकून अडभंग म्हणे तयासी. मजला गुरु करू पायासी तुची तू का भेट्या होईना असं मजले. ऐसे म्हणून स्वकर्णासी तयामुखी लावेत असे. कर्ण लागता गोरक्षाशी सज्ञान मंत्र ब्रह्मखानी. परमकृपे करणे फुंकुनी सनात केला क्षणार्थ. मग अवश्य म्हणे गोरक्ष त्यास नाथ दीक्षा दिलेली खास. मग शीघ्र घेऊन व्यासंगास तीर्थ लागी जातसे. मार्गी जातास विदेशी सकळ पूर्ण अभ्यासी. आपल्या समान शस्त्र अस्त्रेसी षड अंब तो मिरवला. असो ऐसे चारी जण द्वादश वर्ष तीर्थाटन करुणी पुण्य प्रयाग कारण. चारी सूर्य पातले माघा मासी पुण्यतिथी द्वितीयसी. बीज म्हणती ते द्वितीय गोरक्ष गती अनुग्रह देत धर्मनाथा. ते पासून सहज जगी मिरवितेसे धर्मनाथासी बीज. हे व्रत आचरल्या महाराज तुष्ट होतसे गोरक्ष. पूर्वी 88 सहस्र ऋषी झाले आहेत विधी वीर्यासी. त्यासी समय रेत महेसी. रेवा तरी पडिलेसे रेवा तरी तेही रेवेत रेत पडिले. अकस्मात चमस नारायण संचार करुणी त्यात देहद्वारी मिरवला. तो त्या कानने कृषी एक उत्तम नाम सहन सारुक. तो घट घेऊन न्यावया उदक रेवा तीर पातला. रेवा तीरी बाळ रेवतरी सापडले म्हणून त्याचे रेव नाम साजूक उंत सहन सारुक ठेवी तसे. द्वादश वर्षाचा प्रपंच रहाटी कृषी कर्म विद्या पाठी. पूर्ण झाला जाऊता जेठी पिताहून आगळा. महाराज अन्य नंदना पवन नेंगे दयाचे गमन नेमिले ठाई. करुणी स्नान गिरनार पर्वती दाचे. तो मार्गावरी अकस्मात ऋषभ गमन देखत. ऋषभाहाड देवनाथ दृष्टी नाही आतडला. तो ऋषभा भागे येत दत्त. ऋषभ बसून पुढे पडत मागे अंतरता रेवनाथ. त्यावरी दत्त आदळला भळा खाली घालून हात उठविला रेवनाथ. मनात म्हणे आसनात पूर्वीचाच असे की एक सिद्धीची कळा. त्याते सांगता झाला कृपावंत असता बीज रोपणे किंचित. दृष्टी ठेवल्या पुढला
तेवी प्रत्यक्ष नाथ रेवना भुलला सिद्धी प्रकरणे करून सिद्ध बुद्धी अत्रे नंदन हातीचा सोडिला नायके आरंभले परिदत्त वचन मंत्र प्रयोगे गाय गायन महिमा सिद्धी प्रत्यक्षपणे प्रकट झाले ते ठाई म्हणे निंद राहीना आता पुरी गुप्त वर्तेन जना करिता तुवा न करावे दर्शन स्मृता कार्य तुझे करीन मी मग तो रेवन ब्रह्मसुत काय करीत असे नित्यानुत्त बुंदला ग्राम तो थोर अत्यंत मार्गावरी नांदत असे मग जैसी ज्याची इच्छा गहन तैसी पुरवी नाथ रेवन वस्त्रपास्त्र अपार धन देऊन या बोळवी तो कोणे एके दिवशी मच्छिंद्र नाथ मही करीत नाना तीर्थ बुंदल ग्रामे अकस्मात मुक्का माते पातला पक्षी कुळाते पाचारून खालिता झाला इच्छा भोजन एका करी बसवून तुष्ट करी बोळवी मग पाचारून वचरांसी त्यासी देत आहारासी आपुले हस्ते व्याघ्र सिंहासी ग्रास देत महाराजा ऐसे एकूणे रेवना सिद्ध जाऊनी बसले एकांत स्थानी दंत मंत्र प्रयोगने प्रत्यक्ष करू सिद्धीत एरे म्हणे चातुर्य खानी अत्रि नंदन तुझ्या स्वामी त्याते स्वतोने उगमी साध्य करोनीय घेई का मग जगा ठाई भेटला दत्त तेथे जाऊनी बसला नाथ दत्त स्मरणे ठेवणे चित्त वाटे बाहे भेटीचा मने दाटला भेटीचा योग तेने अन्नोदकाचा झाला त्याग मग दिवसेंदिवस शरीर भोगे कृष्ण काष्टद तसे अस्तिक्लेशी कंठी प्राण पावने श्रमणा अत्रिनंदन प्रेमे कवळीन सदेपणे माय जैशी बाळकांते परम आराधोने कुंपे नाहाळे करणे ओपले मंत्राबळे तेने तद्घटी अज्ञान काजळी निघून गेले सर्वस्वी नाथपंथी दीक्षा देऊने जन्म देऊ वृदा फाडिले कान तत्मा माझे दिव्य ज्ञान कळा गळा कथा ओपिला वर देऊने सकळ विद्येसी जाते झाले स्वस्थानासी रेवन सिद्धी तीर्था तटासी अंत्री आत्मजे पाठविला तीर्थे हिंडता अपार मैसे तो विट्ट ग्राम मान देसी तेथे येऊन मुक्कामासी सहज स्थिती राहिला तो एके दिवशी रेवननाथ भिक्षा करीत आला नेत अलक्ष गाजईने त्या द्वारा ते पुढे पावले ठेवीत असे मग विप्राचा धरुणी हात संचार करते त्याचे गृहांत विप्र नेऊने स्वसंदनाथ महाराज बैसविला म्हणे महाराज आजचा दिन स्वस्तीसी सेवावे माझे सदन उदिक प्राप्त काळी उठून ज्ञाने असेल तरी जाव्या तो प्राप्त काळा समय झाला नाथ जोडून जागृत झाला तो मंद रुदनाथ आर्कनीला एकाएकी तयाने विप्र म्हणे महाराज प्राणरहित बाळ झाले निश्चिंत ऐसे ऐकुनी रेवनाथ परमचित्ती भोक्षला स्वस्ती श्री विभक्ता कथासा समंत गोरक्ष काव्य किमया गाय सदा परिषद भाविक चतुर सप्तम अध्याय श्री गुरुदत्ताय त्रयार्पणमस्तु नवनाथ भक्तीसा सप्तम अध्याय समाप्त अध्याय 8 श्री गणेशाय नमः म्हणे वत्सा दिन दिवस श्री गणेशाय नमा म्हणे वत्सा 3 दिवस जतन कळी बाळत अनुस मी स्वतः जाऊन यमोरी साती जाळे बाळीत जाता सहजा चाली यमपुरी संचार करी यक्ष धडधारी धर्मराज पवने नेत्री आसनाहून उठला सेरी म्हणे यमपुरी नाता मी सरस्वती विप्राच्या घरी असता तुवा येऊन तयाचा सुद्धा हरण केले कैसे रे यक्षपती तो तमगुण विहारे आम्ही त्याच्या करी तो चाकरी मारणे तारणे आमच्या करी काही एक नसे जिय नाते ऐसा बोलता धर्मराज मान तुकावे तेजपुंज व्यान अस्त्रमकी स्तवने कैलासाते पातला शिव गण पाहुणे योगमूर्ती हट कोणी उभा केला म्हणती तुम्ही कोणती नूतन गणती जाता कोठे महाराजा नाथ म्हणे विप्रतैन सत्य चोरीला शिवाने त्वरी तयासी शिक्षा करून घेऊन जाईन विप्रनंदन स्पर्श अस्त्र जापोने होटी फेकते झाला भर्मसी मोठी तेने द्वारपाळा महे ताटे खेळून या राहिला ऐसे कोण्या शिव माते कल्पात भैरव आज्ञापित म्हणे कोण आला येथे भिक्षा शिक्षा त्याते करा ते तेथे नाते चपळपणी पाहन पुण्यशस्त्र अस्त्राने संधान त्रिव कल्पुने शतकोटी गण तयासी तेथ खिळविले ते एकूण शिव चित्त गोसूत केला त्रिगुती आव्हाने राहणीपती त्रिशूळ हाती मिळवला जल्पुनी अस्त्र वाताकर्षणे फुंकून देत भस्म जल्पुन ते प्रविष्ट होता त्रिव्य प्रण शिव श्वास आकर्षिला मग ते परम तातंग टिंकणे विष्णुशी जानविती कोण परम अस्वस एकूण कल्पना पती धावीला म्हणे महाराजा बाळे सप्त आये समज लागे जीव दशा व्यक्त तरी सप्तही जीव तुम्हाते हस्तगण करीतो मे व्यानाश्रमुखी जपून मही उतरला तपोगण शीघ्र विप्रवान घेऊन सरस्वती विप्रा सांगत असे म्हणे विप्रापुत्र कलेवर कुटी मेना समग्र ऐसे एकता सरस्वती प्रिय उखळी पुत्र वाईला सिद्ध पुत्रे झाल्यावर संजीवनी प्रयोगी वागून तर त्याने सजीव झाले मग जीव दशा प्रकटोने मग त्या सप्त शिष्या कारण सिद्ध केला दिव्या ओपून जगी मिरले सिद्ध म्हणून 84 सिद्धांत ते पूर्वी सरस्वती ते उद्देश करून बहेब्रिय गुहा ते पडले खचून सर्पिने मस्तके अकस्मात येऊन आदळले ते समय मग ते उच्चलोने नाना पोटी साठविते झाले आपुल्या पोटी परी साठविल्या रेत शेवटी गर्भ वाढी लागला म्हणे माय तो एक वचन तो भोग नवे दुर्बळ वान तुझा उदरी नारायण आभिरात्र येतो गे वट तरुवर पाहुणे आस्तिक मुनी म्हणे माय तो तक्षक नंदिनी या वट पोखरात संचुरीने प्राण आपुल्या रक्षिते असा वट वृक्ष पोखरात अंडे राहिले दिवस बहुत आभिरात्र नारायण त्या ईश्वर सत्य संचाला कोश धर्म ब्राह्मण पत्रावळी कारण पाहता झाला वटस्थान पत्रे तोडवी हे मनी इच्छून तया निकटी पातला स्वर्गीचे सुरवर त्याते पाहत बोलते झाले तया ते आपल्या गृहासी बाळ नेऊन संगोपन करी त्याचे म्हणते महाराजा सौभाग्यवंत तू एक आहेस भूमंडळात वटसिद्ध नागेशनाथ तुते प्राप्त झाला असो असे एक
स्थितीत बाळ लोटले. दिवस बहुत अस्वस्थ होणे कोश सूत मोजी बंधना मिरवला. टळटळीने भरले 2 प्रहर. काशी विश्वेश्वराच्या समोर बाळ क्रीडत असे मनोहर हरकत जेवी. दुसरा तो बाळ तेजस्वी हरकने ते खेळत आहे स्वस्थ गतीये. बहुमुले बसवणे पंगती लटकेची अन्न वाटीत असे. ते पाहुणे अनासोया सूत पाहुणे मनी हास्य करीत. मग प्रत्यक्ष बाळ तनू धरून तया माझे संचाला. मग कृपासिंधू करुणे युक्ती देत झाला. तयाची हाती जे जे वदे वाणी निश्चित ते पदार्थ मिरवावे. उपरी करणे सांगेत भोजन करी सकळ मुलांते परी तू ते सेवी. सिद्ध अन्ना ते सदा कदा काळी बाळका रेय. मग ते बाळे अज्ञानपणे साचो कार्य करिता भोजन. ऐसे लोटले बहुत दिस नित्य खेळ खेळताती. ऐसे 19 कोश धर्म आठवी केले सुरवरांचे वचन. की हे पुढे पाहुणे सिद्ध कर्मसिद्ध नामे मिरवेला. मग जिकडे तिकडे नागे यश सिद्ध कीर्ती वाणी ते जन प्रसिद्ध. पंचविषया संतोषणे सिद्ध इच्छिले कामा पळत असे. मग अंगी आले शरणा पण देहाचे गेले अज्ञान पण परी कवने अर्थी जगाचे काज कवन्या अर्थे फळत असे. नागेश म्हणे आता परतोन कैसा भेटला अत्री नंदन तो एके ठाई नसे नेम अनेक क्षेत्री हिंडत असे. मग पुसणे मातेसी मग निघता माना मनी धानासिंह शोधासी. मातापुराती पांचळेश्वराशी पाहू लागला कोल्हापुरी. दत्तक्षेत्र ते सोडून कदा न पाय अन्नग्राम ऐसे त्या जनाचे बोल ऐकून विचार करी. मग नाथ येईल परिसिद्ध अन्न घेणार नाही भिक्षे लागून. याची ओळखी जाणून खून पाय वंदावे त्याचे कोरडे अन्नाचे घेऊनी नाम. क्षितिज ठेवी करपद्य तो कनक राशासी पर्वता समन तया ठाई बैसला. मग रामध्वळी टिळा लावून भोजन दवंडी ग्रामे पेटून सर्व सामग्री सज्ज करून अन्नछत्र चालविले. प्रथम दिनी भिक्षे कारण गावात संचरे अत्रि नंदन कुचित रूपी विरूपमान भिक्षा मागे गृह गोये. ऐसे रीती 1 मास लोटून गेला. सहज स्थितीचे परिनागनाथ स्वचित्तास विचार करिता पै झाला. ग्रामस्थ परिनागनाथ कोरडे अन्न ना गृहात येरू येईल जव भिक्षेत त्याचे अन्न वाढावे. परम चतुर विचक्षण परीक्षा घेते क्षुत करून परी तो त्रिदेवांचा अंश हे ऐकून भिक्षे लागे. आतड्या नाथासी होता श्रुत माता शीघ्र चपळ येत ध्यात. अन्य सुनाच्या निकट जाऊन चरणी माता ठेवीचे सम धरून शीघ्र हस्त नेत. स्वामी एकांतात कृपेमुळे ठेवणी हस्त करणी मंत्र ओपिला. देवने स्वमुखी आत्मखून केला. ब्रह्मपरायण अपरंपार अज्ञानपण मुळाहुने नाशिले. नाथ दीक्षा तात्काळ देऊन उद्मित मुद्रा लेवली. काने शिंगे शैली सिद्ध करुणीय नाथा लागे ओपिले. अन्य सूत गेला गिरणार पर्वती एरीकडे नाथ नाथ जती तीर्थे करिता नानाक्षेत्री बाले घाटी पातला. या परी कोणी एके दिवशी मच्छिंद्र आला त्या ठायाशी सरुळ चालता द्वारा अंत स्वशिष्याने हटविले. ते पाहुणे मच्छिंद्राना सर्प कळा त्वरे पेरीत तेने झाले महिविक्त. 7वे शिष्य सकळीत ऐसे नागनाथे पाहून अत्यंत कोपला. कोप नळाते म्हणे हा नाथ दीक्षेशी येतो तिसोन परी भ्रष्ट बुद्धी आहे की. प्रथम गरुड बंधन विद्या जल्पून स्वर्गी गरुडांचे केले बंधन. सकळ नुचे चलन वैन स्वर्गी व्यक्त केला. मग नाना अस्त्रांचे प्रयोग रुपते जपे परी त्या सगळा व्यर्थ जाते. निशक्त मच्छिंद्र होणे जगते स्तब्ध बुद्धी दृष्टी पाहत असे मग तो सर्प उन्मत्त येऊन डंखित नाथी नाथ तो मच्छिंद्र घडबडीत प्राण सोडू पाहत असे. परी दत्तात्रया नामे करून बाहे अट्टहासे वचन तो नागनाथे शब्द ऐकून साशंकित वचन मन निकट येऊन वटसिद्ध नाथ पुसता झाला स्नेह भरित म्हणे कोण तुम्ही हो दीक्षावंत गुरु कोणचा परी महाराजा नाथ पंतात मी दत्तात्रयाचा श्रेष्ठ सुत. ऐसे ऐकून वटसिद्ध नाथ मना माझी कळवळला. मग नेऊन या स्वस्थानासी बैसले आपणापासी. गौरवना उदार मानसी 1 मास ठेवीत 1 कोटी 1 लक्ष. नागनाथाची विद्या प्रत्यक्ष परोपकारी सौम्य दक्ष. पीडा कारक नव्हती धावरे खांडूक उसन. टिके किरण अहिरा नामे वृश्चिक सर्प विचरण. ऐसे विद्या परोपकारी हिमालयावरी आत्मजातो योगीला मंगला काजा. एशिया परी लावण्य लता सभेत मिरवे जगन्माते. ते विधीचा विह काम अधीरपणे द्रवला उत्तम मही प्राप्त होतो. मन धर्म संकोचला विधी तो बैसला ठाईच करून रेत रगविले मही कारण तो आगळे 60 सहस्र पूर्ण पांग केले रेताचे साठीला दिव दक्षा. रेती झाल्या अपर प्रवेशा 60 सहस्र ऋषी वैसे वालकिल्या भागे मिरवतेचे परी एक आगळा होता बाण तैसासे राहिला तेथे चांग. ऐसे झाडी मह्यंग केरसमानी मिसळला. मग तो जवळी ढळढळीत तरुणी प्रवाही जात तो वाहता अकस्मात कुच वेष्टेने आतुडला. यापरी बहुता दिवशी ईश्वर आज्ञा अवतार क्रमासी पिप्पल आयन नारायण संचरला. देह वाढता सगळं कुशमूळ झाले त्रुटीत. मग ढाळपणे महित वरती बाळ दृष्टीच ते आले तो विप्र असो परम सुशिळ पुनित ग्रामी तयाचे सकळ. तेथे येता दृष्टी बाळ पाहिलेच तेव्हा मग स्वर्गस्थ सुरवर शब्द सोडून नारदाने बोलती वचनी स्वामी तुम्ही जाऊन सत्यश्रवाने सुचवावे. मग ओपुनी नारद मुनी बोलता झाला तया लागून सत्यश्रव्या बाळ आम्ही चरपट ऐसे पाचारी 7 वर्षपर्यंत पालन केले. कालस्थित उपरी मौजी बंधन त्यात अति गरजरे केले असे. मग करुणी वेदाध्ययनशास्त्र विद्येत केले निपुण. मीमांसासी सकळ व्याकरण न्यायशास्त्र पडविले. ब्रह्मा रेत त्यात बाणीय नारद सह जात बद्रिकाश्रमाश्रते. मच्छिंद्रनाथ अर्पणापती दत्तात्रय चतुर्थ वार्ता ऐकता आदिनाथ श्री दत्तात्रय बोलता की तुम्ही नवनारायणात
सनात करू इच्छिले ऐसे बोलता उमा रमन बोलता झाला त्रिनंदन की महाराज पश्चातापाविना हित प्राप्ती मिळेना. यावरी बोले नारद मुनी अवधूतात बोलसी वाणे तरी चरपटाचे अंत करणे पश्चाताप वेतम. चरपट आणि नारद मुनी उभेंता चालल्या मार्ग लक्षणे मार्ग धरीने बद्रिकाश्रमाते पहावे चाले. नमिता उदरी श्री केदार समर्थ तो प्रकट झाले. मच्छिंद्र दत्त ते पाहुणे विदुस होते तया लागी पावले. ऐसे एकता चरपट वचन कुलम बच्चरीने माता ठेवून म्हणे महाराजा स्वरूप दाऊन सनात करी मजा आता. ऐसे बोलता नारद मुनी श्री दत्तात्रया कृपा करून ठेविता झाला वरद पाणी. चरपट देवता मग हवरद हस्त ठेवणे मोळी करणे उपली मंत्राळे उपी त्यांचे अज्ञान काजळी फिटून गेले. तात्काळ अवश्य म्हणून अन्य सुत चरपटासी विद्या अभ्यासित सकळ शास्त्री झाला ज्ञात. उपरी तपा तप बैसोन यमग नाग पत्री अश्वती जाऊन द्वादश वर्ष वीर साधन 9 कोटी 7 लक्ष रत्न साबरी कैवत्व पै केले. मग श्री गुरु अत्नी सुत सेविता झाला गिरनार पर्वत एरी करे चरपटनाथ. तीर्थावळी चालीला तीर्थे करिता अपरित सदित नव झाले. त्यास नवशिष्य प्रज्ञावंत सिद्ध कला जाणीने राघव सिद्ध बाळ सिद्ध गो काट सिद्ध जापू सिद्ध नौपित सिद्ध सारेंद्र हुष प्रसिद्ध दादोड भैरव रणसिद्ध जोगी शारंगी नैजानंद नैन निरंजन यदु प्रसिद्ध गैन शूद्र क्रास्त सिद्ध रेवन नाथाचे अस्तित्व एवरेश सुरेश धुरेश कुहेर केश मर्दन शुद्ध कपर भटेंद्र आणि कटभला साबर हे नव सिद्ध भरतरे नाथाचे देवेंद्र आणि अविदा परोक्ष कर्म कार्मुकाना संसिद्ध प्रसिद्ध दक्ष लायन शिवसिद्ध पाक्षेंद्र साक्ष मच्छिंद्राचे सिद्ध निर्णय हर दंतान भूमान हुक्ष पुक्ष पलायन हेमा क्षेत्रात रत्नागर नाम गोरक्षाचे हसती विनय भास्कर दत्तधाम पवन भार्गव शून्यास यथार्थ कविट शर्वा वधम प्रोक्षित नव जालिंदराचे हस्ते शारुक भालुक शरभ सहन पोक्षित शौर्य कोलकीला नाम कासित मास संपत्ती नवही पूर्ण कन्याचे हे हसती यापरी सिद्ध लोभ प्रार्थनालय चिर कालवृद्ध नारायण कोळिका सावे प्रंश चौरंगीचे हस्ती पे मीननाथ भंगीनाथ याचे सिद्ध सिद्धवंत सुलभा मोक्षनाथ समर्थ द्वार भद्राश 6वा एकूण 84 सिद्धाचा झाडा पूर्ण ग्रंथी बदला दुंडी नंदन मालू नर हरीचा वंशिक पूर्ण सेवक असे संतांचा स्वस्तिसी भक्ती कथा समक्त गोरक्ष काव्य किमया सदा परिसर भावे अष्टम अध्याय गोळ श्री गुरुदेवता चरण श्री गुरुदत्तात्रेयार्पणा मस्तु शुभम बोलते. श्री नवनाथ भक्ती अष्टम अध्याय समाप्त. अध्याय 9. श्री गणेशानाव चरपटी गया प्रयाग काशीहून जगन्नाथ मल्लिकार्जुन फणी पर्वत रामेश्वर पूर्ण कुमारी दैवत पाहिले 12 मल्हार हिंगलाज 12 लिंग तेजपुंज सप्त मोक्षपुऱ्या पाहुणे सहज मही प्रदक्षिणा घातली. सकळ मईचे झाले तीर्थ गुप्त प्रकटे अद्भुत परी एक राहिले इच्छिले तीर्थ स्वर्ग पाताळा तीर्थात जातांची सत्य लोक विधी सहित चतुरानाने चरण वंदित वंदुनिया जोडून हस्त सन्मुख उभा राहिला. यावरी बोले कोलमदा बारे एक समस्तर येथे असावे त्या पारवे आलासी पूर्व जाणासी जाऊने सकळे तर म्हणे नारद एक वचन मागे कामे वेधले माझे मन अमर सुखवाटीत पाहो किडे कारण मग मन लायला पहिलं तैसे फळ तोडून या तपोळ रक्षण करिता एकमेळ उभय तर एकींचे सरच्या तेथे विभक्त बाळा चपळ गेल्या तोडा हे रक्षण येऊन पुष्टी माया चरपटा ते धरिले एरीकडे लतिका पाळ धरून या चरपट बाळ तेतांचे भेदिले मुख कमळ हस्ते प्रारे करून या कवी कडून भस्म सोंडे वार्ता कर्षण जल्पे होटी तेने करून बनकरा थाटी व्याप्त झाले सगळे कम वाचारून सुरवळ मेळा. इंद्र म्हणे तुम्ही जाऊन सकळ शासन करून या बाळ धरून आणा मज पुढे मग हाती भस्म सिमुटी वाता कर्षण झाले ओटी पाहुणे देव चमूट हाती सवे अपसव्य फेकी तसे प्राण होणे कासावेस देह सांडिते स्वर्ग मैस रुधिर येऊन आननास पुरवाहे भडभडा ऐसे एकूणे बोलणे हेर नातरी उगलाच जाईल प्राण तरी दश कराते या साया करून तेथे आणावा महाराजा मग गणासहित अष्टभैरव अष्टपुत्र होणे शिव शतकोटी समुदाय अमरपुरी पारला प्रयाग हे अस्त्र वाता कर्षण शिवासह पाशायवध एकधांची महितरण ढासळून पाळत असे मग हाती कदा पडताळून येता झाला रावा रमाना चरपट तेथे दृष्टी पाहून भस्म चिमुटी कवळतेसे मग ते अस्त्र पवन गती संचार ते झाले हृदयाप्रती तेने झाले अरिष्ट अति धाडाडुने पडित असे चित्त गमनागमन ध्यान त्वरे पातला सत्यग्राम पित्या पुणे शीघ्र येऊन उभा राहिला चरपट तो पाचसन सुदर्शन सव्य अपसव्य काव्य कारण गक्ष गदा हृदय स्थान कौस्तुभ गळा शोभवी एकता चरपट गोष्टी परम दचकला परमेश्री मग हृदय धरुणी नाथ चरपटी रोवित बाळाते मग विधे आणि चरपट नाथ त्वरे पातले अमरपुरीत तो हरिहर अव्यवस्थित चतुरानाने देखील माता प्रेरक मंत्र जपून सावध केले. सकळ देवजन उपरी जे का गत प्राण संजीवनेने उठविले मग जन्मापासून अवतार लक्षण विधी सांगे देवा कारण विष्णू सकळ वृत्तांत एकूण दिवे लागे तुकवी असो सकळांते समाधान पाहुणे पावले स्वस्थान चरपट अवतार पिल्ले पाहिल्या सर्व देवा लांगे समजला. यावरी पुढे खेळीमेळी पर्वती उत्तम पावली बळी मने कर्णिकेची सर्व मंडळी स्नाना लागे लागत असे नारद विद्या पूर्ण गमन मग चित्त पावे स्थान तया मागे गौरवीन भोगवे तसे पातला करून भोगवे त्याचे स्नान सप्त पाताळ दृष्टी पाहून यापरी इच्छा पूर्ण नाथ भ्रमण करी मयत असे इंद्र चरपटीने जिंकला विस्मय मशक तुल्य केला परी तो विस्मय व्याग खोचला खडतरपणे हृदयात वाताकर्षण विद्यासबळ देव दानव झाले निर्बळ नाथ पंथी महाबळ आताळले कैसे कळेना
बोलता झाला वाचस्पती यत्न करा सोमभाषा. त्या निमित्ताने नाथ राजास घेऊन यावे स्वर्गासी उपरेजित झाला. मही तडवटे मच्छिंद्राचे घेऊन भेटी सांगून त्याचे कार्य. शेवटी मग मच्छिंद्र आम्हा बोधिल असो नवनाथ परिवारासहित विमान यायी झाले चित्त. 84 सिद्धा समवेत अमरपुरी पातले. मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथ म्हणती सुरवरा पाळ एक मात सिंहल पिंजरी स्नान अद्भुत यत्न तेथे करावा. दंत बैसुनी सहस्रनाना मंत्र प्रयोगी बृहस्पती आपण यज्ञ हवनी नवनी जाणार स्वाहा नवने कुंडी टाकील 10 नाथ यज्ञ हवनी प्रवाही चाले. मच्छिंद्र जाते पुत्र मोह धरुणी चित्ती अभ्यासाते बैसला एरीकडे मीननाथा सुता सी विद्या अभ्यासित तो समय जाणूनी सापेक्ष. इंद्र मयूर वेटे नटनासा निकट तरू शाखेवरती विद्या अभ्यासित गुप्त पंथी येतो अकस्मात वाताश्र जप्ती वाताकर्षण लादले. असं हवन अर्पण आहोती मग पाहुणे पूर्ण समाप्ती. मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जाती आग्र पूजे बैसला सकळ बैसोने कानकासाने इंद्र उभा जोडणी पाणे मा मयूर वेश धरुणी माया अभ्यासिल्या विद्येते. नवना शापित इंद्रा तू पुत्रिमा आणले ठवका वावया कारण तरी चोरुनी घेतले विज्ञारत्न निष्फळ होईल तुझं लागे. 12 वर्ष तप आचारिता विद्याफळे तत्वता नाथ पंथी छळ न होता पदरावरी पडेल. ऐसे तप करून स्वस्थानासी इंद्र जाऊन उपरी नवनाथ करिता रिता बहुत दिवस आहे लोटले. एके शके 600 पर्यंत प्रकट रूपे मिरवले नाथ. मग येऊन आपल्या स्थानात गुप्त रूपे राहिले मडित राहिला कानिप जती उपरी मच्छिंद्रासी माया पाथ म्हणती जाण पीर तो जालंधर जती गर्भगिरी नांदत असे त्याहून गारंता गैर पीर तो हिनी नाथ परम सुंदर कळवाळवाळ ग्राम समाधी नवना नागनाथ असे की विटा ग्रामे मान देशात तेथे राहिले रेवनाथ चरपट चौरंगी अडभंगी तीर्थ गुप्त अद्यापी करिता ते भरतरीला पाताळ भुवनी मिदनाथा गेला स्वर्ग लोपाने गिरनार पर्वती रोक्ष मुलशी दत्ताश्रमी राहिला गोपीचंद आणि धर्मनाथ स्वसामर्थ गेले वैकुंठात विमान पाठविणे मैनावतीने घेऊन विष्णू गेल्यासे पुढे 84 सिद्धापासून नाथपंथ मिरला अतिसामर्थ्याने येथून चरित्र झाले संपूर्ण सर्व नाथांचे महाराजा फलश्रुती. तरी आता सांगतो मुळापासून कथा वर्तली कवन करिता श्रवण पठन काय लाभेल निश्चय. मच्छिंद्र जन्मस्थिती पठन नित्य करिता भावे करून तरी संबंध बाधा घरातून जाईल त्रासून महाराजा नाश्वया सिद्धी पठन अपार धन लाभेल संसारी जाण विजय लक्ष्मी पाठी बसील करीन हरद रवींद्र मच्छिंद्र मारुती युद्ध पठन शत्रू होतील क्षीण मुष्टी मुद्दा साधन तया होता सर्वता ज्वालामुखी भेट पठन चुकेल कपटांची बंधन वेता शत्रू पराभवनी सर्वता निरंतर शांती मिरवेल भूते मच्छिंद्र कंतन पठन भूत संचार नोहे त्या घरा कारण आली असता जाती सोडून परम त्रासे करून या कालिका मच्छिंद्र युद्ध पठन शत्रू लागे पडेल मोहन निष्कट करुणी मन किंकर होईल होरींचा वीरभद्र कथा गाता एकता लिप्ता नोहे 84 वेथा झाली असेल मिटेल सर्वता चित्ता वेथा हरतील जखीन भयापासून त्वरित मुक्त होईल जनी अनित्य कथा अभ्यासून फलप्राप्ती घेईल पाशुपतराव कथा गाता एकता आपुला सका देवशावरता तो गृहासी येऊन भेटला तत्वता चित्तवेदा हरेल की गोरक्ष तपसाधन एकता साधेल विद्या इच्छिला आर्था ब्रह्मज्ञान रसायन कविता चौथा विद्या करुणी राहे गैनी नाथ जन्मपटन स्त्रियांचे दोष जातील कपटपण मुले वाचले होता जाण जगी संतती मिरवेल जालिंधर नाथ जन्मपटन नित्य अग्रपीडा होईल धवडा दोष दासून नासून संपत्ती संतती सह भोगील कानिपाचा जन्मकथा भोक्ष न पावे कोणी देवता जाण भोक्षित असल्या होईल शमन सुख सर्व त्याची देती नयनावती सनात कथा श्री हत्येचे दोष सघन त्यांचे होईल सकळ निरसन उद्धरिले पूर्वजा जालिंदर गर्ती कथन असेल बंद कारागृहे वेथा तरी त्याची होईल मुक्तता निर्दोष जर्नी तरतेल कानिफा मारुती कंदन एकता घरचे दारचे कलह नित्य कृत्य शांती पार्वणे सर्व सुखांत निर्भयपणे नांदेल गोरक्ष बोल एकता कानिफा भेटला गोपीचंदा ते तो प्रसंग वाचिचा नित्यानित्य दुःस्वप्ना ते नाशील जालिंदर गर्त मुक्तता योग साधेल आचारता दृष्टबुद्धी जाईल सर्वता सुपंथा लागेल तो गोपीचंद भगिनी संजीवता ब्रह्महत्या नासेल सर्वता पूर्वज कुंभी पाकी असता सुटका होईल तयांची श्री देशी गोरक्षा कारण भेटला मारुती श्रीराम प्रतीने तो प्रसंग करिता पठन तया मोक्षार्थ साधेल की गोरक्ष मच्छिंद्र भेट कथा लागेल असेल अत्यंत वेड तरी ती चेष्टा जाऊने धड होऊने प्रपंच आचरेल श्री राज्यातून मच्छिंद्र मुक्तता नासेल बृह जन्माची गोहत्या निष्कलंक होईल चित्ता तपो लागे मिरवेल मीनानाथा मारुनी उठला पुरुषार्थेचा पुत्र तत्वता तो होईल विद्यावंत विद्याज्ञान मान्य की सुवर्ण गर्भादी कथा पठन नित्य भावे करिता घरी सुवर्ण नव अखंड राहे भरोने मदरांचली भर्तरीना जन्मोनी आला अवंतिके तरी तो प्रसंग पठन करिता नित्य बालहत्या नासेल बालहत्या जन्मांतरी तेने समस्त वांझ होती नारी तरी ते नासेल संसारी सुख होईल बाळवाच्य द्रुत कर्मे गंधर्व सुरोचन राशभ झाला शापे करुणे तरी तो प्रसंग केलिया पठन शाप वचनबाने आणि मानवा दिन दुसरा जन्म होणार
न्याय तया कारण आरोग्य काया प्रतिव्रता कामना पुत्र गुणी होईल विक्रम भरतरी कथन गोहत्या नाती जाती नासून पोटी पाठी शत्रू संतान राहे होऊन या राज्यपती बैसला विक्रम पदोच्चेत पावेल पूर्वस्थान गेली वत्स पुन्हा परतोन सापडेल तयाची स्मशाने तप करिता भरतरी नाथ भाविकाचे होईल लग्न कांता लावेल गुणवान सदा रथ सेविसी भरतरी विरक्त कथा पटन सुटेल क्षय रोगापासून आणि त्रिपातांचं वार्ता जाण काल रात्री घडेना शिवा ढिटा शरांघर जन्मला चौरंगी नाथ तरी तो प्रसंग पडता नित्य कपट मंत्र न चालत मच्छिंद्र त्रिविक्रम देही प्रवेश कथा आयुष्य अडसा देहा कारण गंडांतरे करू येतील विघ्ने आपोआप टळतील की मच्छिंद्र शिव प्राप्ती कथा धनुर्वाद अर्थाचे निरसे विघ्न झालेल्याने होता श्रवण पिढ्या हरिल तयाची रेवनाथ सिद्धी कला प्रकरण जाणे कोणत्याही कार्याकरण तो सिद्धार्थ साधेल कार्य साधन यश घेऊन येईल तो रेवण बाळे आणि स्वर्गातून महासिद्ध येईल उदरा कारण 42 करुणे उद्धारण गातील आख्यान लोक परिवट सिद्ध नाथ जन्मकथन सर्प विश्रिक दंश जया कारण झाली या विषयांचे उत्तीर्ण श्रवण केली या प्रसंग तो नागनाथ मच्छिंद्र रणी कथन सदना न लागे कुशी पलन लागल्या त्याचे होईल बंधन विद्यावंत होऊन चरपटी जन्म पुण्य कथन श्रवण पठन होता त्यास हिवताप मधुरा जवस्वरा शांती होईल सर्वस्वी चरपटी प्रताप स्वर्गास्थ कथा तो योद्धा जाता तपोधन शस्त्र बाण पावन जय घेऊन येईल की नवनाथ करिता स्वर्गीय हवन लाभेल सर्व इच्छेला अर्था यशस्वी ऐश्वर्य योग्यता पुत्र पौत्री नांदेल असा हा ग्रंथ नोये भक्ता सारा हो गोरक्षाचा किमयागार परिपालटोने भाषांतर महाराष्ट्र अक्षरे लेखिला तरी हा ग्रंथ संग्रह करून चमत्कार पाहावा पठन करून हे सर्व प्रसंग मंत्र निर्वाण महासिद्धीचे एकिता की या उपरी वाचिता न ये जरी संग्रह करून ठेवावा घरी नित्य मंदिरा नमस्कारे कार्य त्यातचे घडेल एक कुसुमे झोपूने वरती चला म्हणावे मम कार्याप्रती नवनाथ वंदुने उक्ती नमस्कार करावा ऐसा याचा आहे मार्ग करुणी पाहावा चमत्कार चांगला नवनाथ आडून या अंग कार्य तुमचे करतील की तरी असो विजयी संपत्ती नांदो स्रोतांच्या गृहाप्रती धुंडीत सूत हेची प्रार्थी मागू नरहरी देवांते स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमया गार सदा परिसर भावेक चतुर्नवम अध्याय श्री गुरुदेवता चरणार्पणमस्तु शिवम भवती नवनाथ भक्तिसार नवम अध्याय समाप्त शाब्री कवच अथ ध्यान ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिण निक्षुण्या षोडशी अपरचारी वरोधिनी मास चर्चिनी चे 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 चामल वैरारे धन कंप कंप आवेश त्रिलोकवर्ती लोकोदाय सहस्रकोटी देवान आकर्षण आकर्षण 9 कोटी गंधर्वान आकर्षण आकर्षण हंस हंस सोह सर्व रक्ष मा रक्ष भूतभ्य रक्ष गृहेभ्य रक्ष पिचाश रक्ष शाकिनीतो रक्ष डाकिनीतो रक्ष प्रत्यक्ष प्रत्यक्ष रिष्ट रक्ष रक्ष महाशक्ती रक्ष कवच शक्ती रक्ष रक्ष गोजवाल गुरुवाल ओम सहस्र हनुमंत रक्ष श्री न नाथ गुरु त्रय गणपती पीठतय भैरव सिद्धांत बटुकत्रय पद्ययुग ऋतिक्रम मंडल वैराट्य टा चतुर्थ नवर वैरागिरी पंचक श्री मन मालिनी मंत्र राजसहित्य वंदे गुरुमडा इति ध्यान अत प्रार्थना ओम रा ह्री श्रू शा श्री श्रू कृष्ण क्षेत्रपालाय नम आगाच्च बली सर्व ग्रह शमन मम कार्य कुरु कुरु स्वा ओम नमो ओम ह्री श्री क्ली रे चक्रेश्वरी शंख चक्र गदा पदधारिणी मम वांछित सिद्धी कुरु कुरु स्वा ओम नमो कमलवद मोहिनी सर्व जन वशकारिणी साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी यमद्व शगा वसुरा सुरा भवे स्वाहा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अज्ञान तिमिरास्ता ज्ञानाधन चलाकर चक्षुर्शीलवित यस तस्मै श्री गुरुवे नमः अरुण किलन जाले रंजिता सावकाश विद्रुत जपमाला विटिका पुस्त हस्ता इतर करा करा ढुल पुल्ल परा हस्ता नवसिंधू हृदय बाला नित्य कल्याणशीला इत प्रार्थना शाबरी कवच पाठ्य प्रारंभ वचन पाठारंभ ओम सर्व विद्या नाशाय सर्व रिष्टी निवारय सर्व सौख्य प्रदाय बालांना बुद्धी प्रदाय नाना प्रकार धन वाहन भूमी प्रधान वांछोत मन वांछित फलदाय रक्षा कुरु कुरु स्वा ओम गुरुवे नमः ओम श्री कृष्णाय नमः ओम प्रदाय नमः ओम श्री रामाय नमः ओम हनुमंताय नमः ओम शिवाय नमः ओम जगन्नाथाय नमः बद्रीनाराय नमः ओम दुर्गा दुर्गे नमः ओम सूर्याय नमः ओम चंद्राय नमः ओम होमाय नमः ओम बुधाय नमः ओम गुरुवे नमः ओम भृगवे नमः ओम शैनेश्वराय नमः ओम राहवे नमः ओम पुच्छ नाराय नमः ओम नवग्रह रक्षा कुरु कुरु नमः ओम नान्वय हरि दार दृष्टाय दृष्टय हृदय तोषंतिकी वक्ष्यते भवता भुवि येन नाना कुच्यते मनोहरति नाथ भवता भुनि येन नाना कच्युत मनोहरति नाथ भवायति ओम नमः श्री
मला भद्र विजय अपराजित भद्र भद्र कुरु कुरु स्वा ओम भ्रू भुव स्व तस्वैतुर्यमय भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचंड सर्व विद्या शांती कुरु कुरु स्वा ओम ह्री श्री क्ली श्री बटुके भैरव आपद्दुधाराय महामना स्वाहा स्वरूपाय दीर्घायुष्ट विनाशय विनाशय नाना प्रकार भोगप्रदाय सर्व सर्वारिष्ट हन हन पच पच हर हर राजद्वय जय कुरु कुरु व्यवहारे लादर वर्धय वर्धय रणशत्रु विनाशय विनाशय अनापत्य योग निवारय निवारय संतव्या कुरु कुरु हम भट स्वा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते विश्वमूर्ते नारायण श्री पुरुषोत्ताय रक्ष रक्ष युद्ध दष्टिन प्रत्यक्ष प्रग्राक्ष अर्जिन पप विश्वमूर्ते हरिण हन एकदंताय व्याद्रिय चातुर्थय जय नारायण नारायण पोषय शोषय शोषय आकर्षय आकर्षय मन शत्रु माराय माराय उच्चाटन उच्चाटन द्विषय द्विषय स्तंभय स्तंभय निवारय निवारय विज्ञान हन हन दह दह पच पच मथ मथ विध्वंस विध्वंस विद्रावय विद्रावय चक्र गुरिस्ता शीघ्र मागण्य चक्रेन हन हन परविद्या छेदन छेदन चतुर्शिती चटकान विस्फोटन नाशाय नाशाय वातशूलादिहर्त सर्पसिंह व्याघ्र द्विपद चतुर्धान अपरे ब्राह्मणतुराधिक अग्नवाती कुच्चित देव कालस्थाद सर्वान हन हन विषम मेघ नदी वर्वता दिन अष्टव्याधैन सर्वस्थानाती रात्री दिन पथम घोरान वशमान वशमान पदे नाशाय नाशाय परसन्न विदार विदारक परचक्र निवारे दश दह द रक्षा कुरु कुरु ओम नमो भगवते ओम नमो नारायण हट भट स्वा ट हा श्री गुरुते स्वदे ईशा ईशा मन्नमाली पुरा दत्ता शतचक्र असुरान हत्तु हस्ताद सर्वाश्य बलिदान दान दान एम पुठान पठे नित्य वैष्णवी नियता ममान तस्य सर्वान हिंसती हस्त्यातृष्टिंगत विष अष्टदुष्टंती चैनन देव सक्रमे दर संग्रामे धानंते उपांते जते स्वा सौभाग्य जाये तत् परमनात्र संशय हृदय सदा सजयते विघ्न जायते कित्रम वर्णना सर्व सौभाग्य संपदा लभते नात्र संदेह नाथन नभित गृहीतो यदया बल्ले बालान विभेद रिपिषित शोषाच अतिउष्मद शीतमया नान्यत श्रुत विद्या पठित कथिता माया भुज्रपत्रे लिखित ते गोराचन नेय च इमा विद्याशिरा पांद्यस करोमे मृत पुरुषार्थंत नार्या हस्ते भमा विचक्षण व्यसंती वसंती धर्मसंस्थे नाना सर्व शत्रु भय नाती यदा ते ओम रे श्री क्ली श्री भुवनेश्वराय ओम श्री भैरवाय नमः अतमी श्री मातंग भिद्रा द्वादशता मंत्र सामग्या साहत हरि ओम उच्चिष्ट देव नम डाकिनी सुपेंद्र महापीठासनी ओम ह्री श्री श्री ठाटा डायित ओम चक्रीधराय अहं कुरु कुरु सर्व बाधाहरिणे देवो नमाव सर्व प्रकार बाधास्म अष्ट निवारक कुरु कुरु भट श्री कुंभिजिका देवी हट श्री शीघ्र अष्टीय निवारक कुरु कुरु देवी शाबरी कृष्ण स्वशारी रिक भेदाय माह्या भेद पुरु आय कुरु हेमवती मूल रक्षा कुरु चामुंडाय देव शीघ्र विघ्न निवारण सर्प वायु कफ पित्त रसा कुरु भूत प्रय पिशान जातेय जादू टोना शमन कुरु सती संजना चंडिका देवी गर विस्फोटन विक्षिप्त क्षमन कुरु महाज्वर शुर कुरु श्वा सर्व सामग्री भोक्ष सिद्ध दिवेसी दिवेसी देही देही रक्षा कुरु कुरु क्षण अरिष्ट निवारण दिवसेंदिवस दुःख हरण मंगल कारण कार्य सिद्ध कुरु कुरु ओम ओम श्री श्री रामचंद्राय नमः भू भू भ स्व स चत्रधारा नवग्रह शेष नाग पृथ्वी पैथ आकाश निवासिनी सर्वारिष्ट शमन कुरु स्वाहा फलश्रुती आयुरारोग्य वैश्वन्य वित्त ज्ञान यशोबल नाभिमात्र जलस्थ हा सहस्र परिसंख्या जपेत्व मच्चिंद नेत्र वाचा सिद्धर भवेत अनेन विधिना भक्ता कवच सिद्धा जायत शतमावर्त सिद्धू मूर्छते नात्र संशया सर्व व्याधी भय भासते मनस्सास्ते चिंतनम राजोन वंशता यात्री सर्व कामार्थ सिद्धय अनेक यश शक्ती पाठेन शाबरी देवी प्रत्ययान शिवम भवतु पार्ता पारायण संता दत्तात्रयाचे ओ आरती ओ वाळू श्री गुरु से ब्रह्मा विष्णू महेशासी दिधले आत्मज्ञान जगती म्हणून श्री दत्त तुझ म्हणती ब्रह्मा रूपे जग सृजसी विष्णू तुची प्रतिपाळीसी हर हरिसी भार उतरविसी पार देऊनी आत्मज्ञान प्रणती किती तव स्मरवे जग जगती आरती ओ वाळू श्री गुरुसे ब्रह्मा विष्णू महेशासी निर्गुण चित्कन वस्तुसी अन्य अनसुयात्मज म्हणती लीला दाऊने उद्धरसी मानव देवा जरी धरिसी परिनससी देहाची संदेय हृदय असून ही मूर्ती जाणीव लोपली अंधमती आरती ओ वाळू श्री गुरुसी ब्रह्मा विष्णू महेशासी नवनाथ पारायण समाप्त.